सलामीवीर रोहित खरात आणि त्याच्याबरोबर टीमचा संघनायक निलेश इंगवले. पहिला चेंडू कव्हर्स मध्ये हलक्यात आणि बॉलला फक्त दिशा दिली आहे. कव्हर पॉइंट मधून क्षेत्ररक्षक थोडासा बाहेर जाईल तोपर्यंत सिंगल मिळते. पहिली सिंगल. डावखुरा त्याचा खेळाडू घेत असताना स्वतःचं खातं उघडतोय. समीर जगताप पहिल्या षटकासाठी दाखल झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आणि आता समालोचन कक्षामध्ये आमच्या सोबत सुमित सोनवणे सर जोडले गेले. या सर आपले देखील हार्दिक स्वागत. एक धाव. नक्कीच धन्यवाद. आपण पाहतोय सामना क्रमांक 2 जो आपल्याला बघायला मिळतोय. एका बाजूलाच जर आपण पाहिले गेले तर एका बाजूला जर आपण पाहिलं तर सचिन ढवळे प्रहारी 11 पुणे सिटी आणि दुसऱ्या बाजूला आपण इथे पाहतोय मांडवी चॅलेंजर्स हवेली. या 2 संघांमध्ये आजची लढत क्रमांक 2 आपल्याला बघायला मिळते. एनबी ट्रॉफी पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिलं धीरज गच्चेणे यांचं फायफर खोललेलं आहे. त्यानंतर आपण पाहिले गेले तर दिलीप वर्मा यांचा अर्धशतक पहिल्या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळालं. पहिल्याच बॉलवरती षटकारही पाहायला मिळाला. थोडीशी चर्चा जरूर मैदानाच्या मध्ये आहे. एकंदरीत आपण गोपी सर आपल्याकडे थोडासा वेळ आहे तर आपण चर्चा जरूर करू शकतो. गेले 3 पर्व आपण पाहिले गेले तर निलेश दादा भिंताडे स्पोर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून सतत त्यामध्ये जर आपण पाहिले गेले तर अजय आवळे सर असतील, त्याचबरोबर सचिन बाट सर आहेत, त्यानंतर अफजल सर आहेत, संदेश पाटे सर आहेत, त्यानंतर रोहित हिंगे सर आहेत आणि विशेषतः जर आपण पाहिले गेले तर निलेश दादा भिंताडे स्पोर्ट फाउंडेशनचे असणारे अध्यक्ष आदरणीय सागरदादा भिंताडे असतील. निलेश दादा भिंताडे यांचं असणारे वेळोवेळी मार्गदर्शन आणि दर पर्वामध्ये वेगवेगळा नाविन्यपूर्ण काहीतरी या एनबी ट्रॉफीमध्ये आपण पाहतोय. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. क्रिकेटवर निस्सीम प्रेम करणारे हे सर्वच आमचे अतिथी आहेत ज्यांनी क्रिकेट पाहिलंय, जगलंय, खेळलंय आणि त्यामुळे पुण्यनगरीचं क्रिकेट पुन्हा एकदा पुनर्जीवित होऊन मोठ्या उंचीवर जाण्यासाठी सर्वच खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण व्हावा या संकल्पनेतून या स्पर्धेची निर्मिती झाली. आज ही स्पर्धा 7 समुद्र पलीकडे पोहोचली आहे. आज जगभराच्या कानाकोपऱ्यातून अनेक क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. म्हणजेच काय, या स्पर्धेमध्ये आपण सातत्याने एकमेकांना देत असताना खूप मोठी उंची गाठलेली आहे. तर नक्कीच आपण मी म्हणेल की सुरुवातीला लावलेलं एक छोटंसं एनबी ट्रॉफीचं रोपटं मी म्हणेल एनबी स्पोर्ट्सच्या माध्यमातून आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर आज या रोपट्याचं वटवृक्ष झालंय. आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 लाखापेक्षा अधिक व्ह्यूवर्स खऱ्या तर या एनबी ट्रॉफीला येत आहेत. तिसऱ्या पर्वामध्ये जाव्या सामन्याकडे पुन्हा मॅचकडे तुम्हाला ते घेऊन जातोय. सामन्याला ते होतीये सुरुवात. बॉलर तयार समीर. रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तिथे मैदानाच्या मध्ये केला जाईल. शॉर्ट पॉइंट मध्ये चेंडू तिथे अडवला जातोय. तोपर्यंत तिथे आलेली सिंगल आहे. 1 धावारी आणि या एका धाब्याने स्कोर कार्ड देखील आता पुढे जाते. 2 धावा. निलेश इंगवलेने उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. या चेंडूवर पॉइंटला क्षेत्ररक्षक होता. सिंगल त्याला मिळते. पहिल्याच चेंडूवर आपला इरादा स्पष्ट करायचा होता व तो एकच धाव मिळते. एकेरी बरोबर धाव फलक पुढे चाललाय. टीमची टोटल आता स्कोर कार्डवर 2 धावा. पहिलं षटक आपण पाहतोय. गोलंदाज समीरचा हा चेंडू लेग कटर होता. इनसाइड आउट कव्हर्सला खेळलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि पहा आता झेल निसटलाय. त्यानंतर चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वाईट डिश लॉंग ऑफ मधून सीमा रेषा पार. पहिला चौकार येतो या डावातला. 4 धावा. पहिला चौकार येताना आपल्याला बघायला मिळाला. इथे जर आपण पाहिले गेले तर इनसाइड आउट मात्र चेंडू स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तिथे यशस्वीरित्या आपल्याला बघायला मिळाला. खेळाडू पाठमोरे जरूर झाले. 3 खेळाडू होते परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूने गती घेतली आणि चेंडूने आपण पाहतोय सीमा रेषा देखील ओलांडली आहे. चौकार आलेला आहे. या 4 धाब्यांच्या मदत देखील संघाचं धावफलक आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्डवरती 6 धावा ज्या धावफलकावरती असणार आहे. पहिल्या षटक इथे प्रगतीपथावर असताना समीर जगताप. रिव्हर्स स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. यावेळी मात्र जर आपण पाहिलं टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहिला. हा चेंडू समजू शकला नाहीये खऱ्या अर्थानं रोहित खरातला. चेंडू डॉट आलाय. धावफलक किती असते? 6 धावा. इथे स्विच हिटचा प्रयत्न केला परंतु कोणतंही टायमिंग जुळलेलं नव्हतं. प्रॉमिसिंग नव्हता. समीर जगतापने देखील कमबॅक केलं. मागच्या चेंडूवर चौकार आला परंतु त्याचं कमबॅक पाहायला मिळालं. पुढचा चेंडू रोहित साठी पुन्हा एकदा तोच प्रयत्न केलाय. स्ट्रॉंग अपील आणि येस आता अंपायर सिग्नल येतोय. ओ युटी आउट. मी मगाशीच उल्लेख केला होता. लागला तर आबाद नाही तर बरबाद. यावेळेला फलंदाजाला बरबाद करणारा चेंडू राहिला आणि फलंदाज बाद होतोय. पहिला मोठा धक्का रोहित करात. बॅक टू द पवेलियन गॉन. तर नक्कीच आपण पाहिले गेले तर आत्मविश्वास तुमच्याकडे असायला हवा.
रिव्हर्स स्ट्रोक खेळायचे असतील तर तुमच्याकडे त्यासाठी सातत्यपूर्वचा सराव तुमच्याकडे असायला हवा. आणि तेच मैदानामध्ये आपण पाहिलं रोहित वारंवार ते प्रयत्न करत होता, अपयशी ठरत होता, परंतु रोहितने मात्र जर आपण पाहिले गेलं तर वारंवार पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला, रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न केला. आणि समीर जगताप हे देखील आपण पाहिले गेलं तर याच्याकडे अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा त्याने वापर केला. पहिली विकेट मिळवण्यामध्ये त्याला यश मिळतंय. एक चौकार निश्चितच आला, पण तो समीर देखील तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आहे. त्याला देखील माहिती आहे कधी व्हेरिएशन करायचं, कोणता टप्पा कुठे ठेवायचा. आणि यावेळेला खरं तर प्रश्न असेल रोहित खरासाठी गरज होती का, तर त्याचं उत्तर येईल गरज नव्हती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही खेळत असताना थोडीशी जोखीम घेतली, रिस्क घेतली आणि ती पथ्यावर पडलेली नाही आहे. पहिला धक्का बसलाय, आता कमबॅक होतोय समीरचं. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय स्वप्नील भालेराव. देखील मातबर खेळाडू आहे, प्रमोशन मिळालेलं आहे, त्यामुळे आता संधीचं सोनं करावं लागेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला संघाचा संगनायक आहे, पण तो आता गोलंदाज तयार. ते बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न केला, थोडासा मागे गेला, कोणताही संपर्क नाही आहे. चेंडू निर्धाव येतो आणि यासाठी जाणला जातो गोलंदाज. एक चौकार त्याच्या विरोधात आला सुमितजी, परंतु त्यानंतर त्याने व्हेरिएशन दाखवलं, विकेट घेतली आणि एक चांगला निर्धाव चेंडू देखील पेश केला. चांगलं षटक म्हणेल मी समीर जगताप यांचं. आणि विशेषतः जर आपण पाहिले गेलं तर एक चौकार आल्यानंतर देखील त्याचं रूपांतर मोठ्या षटकामध्ये होऊ शकलेलं नाही. 6 धावा धाबलकावरती आहेत. एक रोहित खरात जो मात्र निश्चितपणे मैदानामध्ये बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी आलेला न्यू बॅटर आपण जो मैदानाच्या मध्ये पाहतोय स्वप्नील. निलेश इंगवले संघाचा संघनायक शिरूर तालुक्यातील आपण पाहतोय पुढे आलेले हे नाव. आणि सध्या जर आपण पाहिले गेलं तर तो संघाचा संघनायक देखील आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिले गेलं तर एक षटकाचा खेळ संपलेला आहे. गोलंदाजीसाठी षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या मध्ये घेऊन येईल पॅरिस कांबळे. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय ते तयार असतील. 8 षटकांचे सामने आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. 8 षटकांचा फॉर्मॅट खऱ्या अर्थाने एनबी ट्रॉफी मध्ये वापरला जातो आणि ही काळाची गरज आहे. कुठेतरी आपण पाहिले गेले तर 2-3 षटकांचे सामने अलीकडच्या काळामध्ये खेळाडूंना मिळतात आणि गतिमान क्रिकेट जरूर झाले मी म्हणेन गोपी सर, परंतु त्यासाठी सेन्सिबल क्रिकेटची जोड असायला हवी. चांगला उल्लेख तुम्ही केला. पेरिस कांबळे मैदानामध्ये दाखल झालाय. सचिन डवळे प्रहार 11ला एक पहिला धक्का बसलाय. त्यातून या धक्क्यातून सावरत असणार दुसऱ्या षटकामध्ये जे पॉवर प्लेचा आहे, चांगली खेळी गरजेची आहे. पहिला चेंडू फुल टॉस होता, एक पाय खाली टेकवला आणि आता बॉलला दिशा दिली. डीप स्क्वेअर एक बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय, खणखणीत चौकार, 4 धावा. चांगला स्ट्रोक खऱ्या अर्थानं निलेश इंगवलेकडून आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या लोअर फुल टॉस चेंडू होता, जमिनीवरती गुडघा टेकत आपण पाहिले गेलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये खेळलेला एक टप्पा घेत आलेला हा चौकार आहे. 4 धावा इथे मिळणार आहेत. या 4 धाव्यांच्या मदतीने संघाचं धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल. 10 धावा. पुढे एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण स्क्रीनवरती जरूर पाहतोय तिथे पॅरिस खऱ्या अर्थानं बॅलन्स बिघडला. चेंडू पिच होताना पाहायला मिळाला नाहीये, त्याचा पुरेपूर फायदा. रिव्हर्स स्विच हिट यावेळेस मात्र मैदानामध्ये केलाय आणि तिथे 30 यार्ड सर्कलचा पुरेपूर फायदा उठवतोय निलेश इंगवले. ऑन फायर इथे लागोपाठचा दुसरा चौकार. या खेळाडूकडे सामर्थ्य आहे. अनेक स्पर्धा त्यांनी मागच्या हंगामात गाजवल्या, या हंगामात देखील चांगल्या फॉर्म मध्ये तो खेळतोय. आणि यावेळेला फटका पहा बनवला त्याने, फटका स्वतःसाठी जागा बनवली आणि बॉलची जागा दाखवली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पुण्यनगरीमध्ये येत असताना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास अनेक विद्यार्थी करत असतात. त्या विद्यार्थ्यांसाठी क्रिकेटचा सोहळा आयोजित करणारे सचिन ढवळे सर, सचिन राजाराम ढवळे सर यांच्या मालकीचा हा संघ आपण मैदानामध्ये फलंदाजी करताना पाहतोय. आडव्या बॅटने पूल केलाय, एलिव्हेशन आहे आणि आता लांबी देखील गाठली आहे. डीप मिड विकेट रिजनला फटका ठोकलाय. 6 धावांसाठी निलेश इंगवलेच्या बॅटमधून षटकार, 6 धावा. काय जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये होता निलेश इंगवलेने. आपण पाहतोय संघाची संघनायकाची भूमिका काय जबरदस्त पाहायला मिळाली. आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेल्यानंतर आपण पाहिले ना तिथे तर निश्चितपणे आमचे या स्पर्धेचे असणारे आयोजक सचिन बाड सर यांचा एक सुंदर झेल बघायला मिळाला. आणि बरेचसे खेळाडूंना प्रश्न पडला असेल की सचिन बाड सर प्रोफेशनल क्रिकेट का खेळत नाहीत. ते देखील क्रिकेटचे निस्सीम चाहते होते. सचिन ढवळे प्रहार 11 साठी निलेश इंगवलेने प्रहार केलाय. प्रकाश मडके संघ व्यवस्थापकाच्या भूमिकेत, सहव्यवस्थापक म्हणून शरद दौंड, सागर रासकर यांची भूमिका खूप चांगली राहिलेली. आणि आता पहा गोलंदाजांवर थोडासा दबाव. इथे पंचांचा निर्णय येतोय, हा नो बॉल आहे. म्हणजे काय, गलती से मिस्टेक. आता या चुकीला माफी होईल का हे पाहण्याजोगे असेल सुमितजी. तर नक्कीच मी म्हणेल पहिल्याच बॉल पासून पॅरिस कांबळे यांच्यावरती निलेश इंगवलेने आपण पाहतो प्रेशर निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. आणि तो प्रेशर निर्माण करत असताना तो दबाव, तो प्रेशर
इथे पॅरिसवरती आपल्याला जरूर बघायला मिळेल, कारण 3 चेंडू आतापर्यंत त्याने टाकलेले आहेत आणि 3 चेंडूंमध्ये त्याने 15 धाबाच्या खर्च केलेले आहेत. 21 धाबा धाबलकावर आहेत. फ्री हिट ऑन. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत NB ट्रॉफी सीझन 3. धीम्या गतीने टाकलेला चेंडू. यावेळेस मात्र आपण पाहिले गेले तर चेंज ऑफ पेस व्हेरिएशन आपल्याला जरूर बघायला मिळालं. तोपर्यंत इथे आलेली सिंगल आहे. 1 धावे इथे येणार आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 22 धावा. गुपी सर, पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात खऱ्या अर्थानं आपल्याला बघायला मिळाली, परंतु त्यानंतर निलेश इंगवले ज्या प्रकारचा गेअर चेंज केला आहे, मॅच मध्ये पुन्हा कमबॅक केलेले आहे. निलेश इंगवले एक सेन्सिबल क्रिकेटर आहे. त्याला माहिती आहे कधी गिअर शिफ्ट करायचा, कधी आपल्याला थांबायचं. सेन्सिबल क्रिकेट कधी खेळायचं. संघ सहकार्यांना घेऊन तो नेहमीच खेळतो आणि त्याचाच प्रत्यय आपण पाहिला. पण तो गोलंदाज पेरिस पुढचा चेंडू टाकतोय. त्यावेळेला हलक्या हाताने बॉलला फक्त कट करण्याचा प्रयत्न केलाय. स्क्वेअर कट करायचा होता कॉपी बुक स्टाईल नाही, परंतु इथे एक धाव मिळते. एकेरी बरोबर धाव फलक पुढे चाललाय. धावसंख्या झालेली आहे स्कोर कार्डवर 23 धावा. सुमितजी, तुम्ही चांगला उल्लेख केला की पहिल्या षटकामध्ये संमिश्र खेळ राहिला, सुरुवात खूप चांगली राहिली, परंतु ती सुरुवात सातत्यपूर्ण असणं गरजेचं आहे आणि ती सातत्यपूर्ण सुरुवात इथे दुसरं षटक जे पॉवर प्लेचं आहे तिथे निलेश इंगवलेने दाखवून दिलंय, परंतु दुसऱ्या बाजूला स्वप्नील देखील तेवढी शांत साथ देताना पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा शफल होत चेंडू अगदी खेळण्याचा प्रयत्न. इष्टाच्या मागून थोडीशी अपील जरूर झाली. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आपण मैदानामध्ये जरूर पाहिला. क्रीजचा वापर करत स्ट्रोक खेळण्याचा इथे प्रयत्न होता, परंतु इथे जर आपण पाहिले गेले तर चेंडू डॉट आलेला आहे. षटक क्रमांक संपलं जाणार आहे. इथे दुसरं 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जर आपण पाहिलं, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सचिन ढवळे प्रहार 11 या संघाची 23 धावा. एक बॅटर बाद असताना मांडवी चॅलेंजर्स हा देखील मागच्या पर्वाचा रनरअप संघ आहे. त्यांच्याकडे देखील भरपूर अनुभव. अविनाश अर्थातच पप्पू रामगुडे हा संघनायकाच्या भूमिकेत आहे, ज्याने अनेक वर्ष पुण्यनगरीचं क्रिकेट गाजवलंय. त्यामुळे एक्सपिरियन्स असणारा खेळाडू एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला नव्या दमाचा खेळाडू निलेश इंगवले संघनायकाच्या भूमिकेत. त्यामुळे हे बॅटल इथे चांगले रंगताना आपण पाहणार आहोत. निमित्त आहे, औचित्य राहिले आपली NB ट्रॉफी 2024 तिसरं पर्व. कोण जिंकणार कोण हरणार यापेक्षा सुमितजी सरते शेवटी आपली NB ट्रॉफी जिंकणार हे अंतिम सत्य आहे आणि प्रत्येकाला खऱ्या अर्थानं आपल्या NB ट्रॉफीची ओढ लागलेली आहे. यावेळेस पुण्याच्या मैदानामध्ये पाहायचं शफल होत चेंडू खेळून काढला जाईल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक सिंगल इथे येताना आपल्याला बघायला मिळणार आहे. एक सिंगल आली. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड देखील आता पुढे जाऊन पोहोचतोय. धाफलक जर आपण इथे पाहिले गेले तर 24 धावा धाफलकावरती असणार आहे. एक बॅटर आतापर्यंत मैदानामध्ये बाद आहे. समीर जगताप पहिल्या षटकामध्ये यशस्वी बघायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा त्यांनी खर्च केल्या. विशेष जर आपण पाहिले तर एक यशही मिळवलं. आता पाहिजे दुसऱ्या बाजूने मैदानाच्या मध्ये असणारा निलेश आणि स्वप्नील जोडी मैदानाच्या मध्ये. निलेश इंगवले आतापर्यंत 7 चेंडू खेळलाय. 7 चेंडूमध्ये त्याने 16 धावा बनवलेल्या आहेत. समीर जगताप राऊंड द विकेट. यावेळेस सफल झाले. उडवलाय बॉलला डीप लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत दणदणीत षटकार. थोडासा बाहेर आला, एक पाऊल बाहेर टाकले, जागा बनवली आणि त्यानंतर बॉलची जागा दाखवली. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. मिडल स्टंपवरचा बॉल होता. हँड अँड आय कोऑर्डिनेशन खूप चांगलं होतं आणि यासाठी असं म्हटलं जातं मन मेंदू आणि मनगट एकत्र आलं की समोरच्याला आसमान दाखवता येतं. आसमानी टोला कॅप्टनने दाखवला आणि सांगितलं येस या सामन्यामध्ये मी धमाकेदार फलंदाजी करणार आहे. षटकार ठोकलाय. 6 धावांबरोबर आता बॉलला नॉट रिचेबल केले. पुढचा चेंडू निलेश इंगवलेसाठी समीरचा. राऊंड विकेटने टाकलेला चेंडू. यावेळेला थोडीशी चूक केली. बॅटची कडा घेतली आणि पहा षटकाराचं उत्तर दिले आणि सांगितलं गोलंदाजाने मी देखील तेवढाच चांगला गोलंदाज आहे. मी कच्च्या गुरूचा चेला नाहीये. फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का बसतोय. निलेश इंगवले बॅक टू दी पवेलियन गॉन. मला वाटतं असं म्हणावं लागेल आता इथे समीर जगताप ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय. यापूर्वीच्या चेंडूवरती षटकार आला, परंतु पुढच्याच बॉलवरती निलेश इंगवलेला आपण पाहतोय समीरने डगआउटचा रस्ता दाखवलेला आहे. गोपी सर आता म्हणावं लागणार आहे हम भी कुछ कम नाहीये. आमच्यामध्ये ती क्षमता आहे, आमच्यामध्ये ती ताकद आहे. मला वाटतं सुरुवातीला थोडेसे मोहामध्ये पाडलं करायचं निलेशला आणि त्यानंतर मात्र त्या मोहाला बळी पडला निलेश. विकेट आली. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 30 धावा आहेत. 2 बॅटर आतापर्यंत बाद झालेले आहेत. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल ते होतील. अमोल घोडेकर मॅन फ्रॉम नारायणगाव. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल ते होतील. 30 धावा धापलकावरती आहेत आणि विशेषतः जर आपण पाहिले गेलं तर समीरचं कौतुक करावं लागेल.
चांगला टप्पा, चांगली लेंथ, अचूक मारा काय असतो ना खऱ्या अर्थानं त्या पुढच्याच बॉलवरती समीर जगतापने यावेळी मैदानामध्ये दाखवलेलं आहे. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानात दाखवले ते होतील अमोल घोडेकर. ॲग्रेसिव्ह बॅटिंगसाठी मात्र अमोलला ओळखलं जातं आणि विशेषतः जर आपण पाहिले गेलं ना तर हे ओपन हाफमधले असणारे चारही संघनायक कॅप्टन्स आपण स्क्रीनवरती जरूर बघतोय तिथे. एका बाजूला आकाश तारेकर, दुसऱ्या बाजूला योगेश पेनकर, अविनाश राणा आणि दुसऱ्या बाजूला अंकुर सिंग. पण मॅचच्या दिशेने जाऊया. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, गती थोडीशी कमी केली, मती वापरलेली पहा. थ्रो थोडासा ओव्हर थ्रो झालाय, रन इथे एकच मिळणार आहे. मागच्या चेंडूवर पप्पू रामगोडेने आपली कलात्मकता दाखवली. यष्टीरक्षक गोलंदाजाचा आरसा असतो हे नेहमीच आपण क्रिकेटमध्ये पाहिलंय. समीरने कमी गतीने टाकलेला बॉल भरपूर लवकर खेळण्याचा प्रयत्न निलेश इंगवलेने केला, तिथे तो फसला. ही रणनीती असते. इफ यू फेल टू प्लॅन देन यू प्लॅन टू फेल, हे लक्षात घ्यावं लागतं. आणि त्यानंतर आता आपण पाहिलं तर 31 धावा आहेत, 2 गडी बाद. स्वप्नील आणि अमोल यांना इथून आता तिसऱ्या विकेटसाठी एक भागीदारी महत्वाची आहे. उद्योग असो, व्यवसाय असो किंवा क्रिकेट असो, सुमितची भागीदारी खूप महत्वाची ठरेल इथे सचिन ढवळे प्रहार 11 साठी. नक्कीच मी म्हणेल भागीदारी शिवाय तुम्हाला यश मिळवता येत नाही. अक्रॉस बॅट पुन्हा एकदा खेळण्याचा इथे प्रयत्न होता, परंतु इष्टांच्या मागे अविनाश रामगोडे यांच्या अगदी समोर चेंडू मात्र तिथे पिच होताना आपल्याला बघायला मिळाला. कुठल्याही प्रकारची मात्र इथे धावजी येणार नाहीये. चेंडू डॉट आलेला आहे. धावफलक इथे स्थिर आहे. स्कोर कार्डवरती 31 धावा. धावफलकावरती आपण गोपी सर पाहिलेलं आहे की गाडी चालवताना 2 चाकांची जशी गरज असते ना तशी ती पार्टनरशिप भागीदारी करण्यासाठी देखील 2 चांगल्या बॅटरची गरज आहे. मागचा बॉल उंची नव्हती, टप्पापर्यंत खाली राहिला. पुढचा चेंडू इथे टाकला जातोय. फुल लेंथ होता, क्रॅकिंग शॉट, एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये. बॉल चाललाय सीमारेषा पार. क्रॅकिंग शॉट, येतोय चौकार. 4 धावा. चांगला स्ट्रोक मैदानाच्या मध्ये वाईड यॉर्कर चेंडू होता आणि तिथे जर आपण पाहिलं डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळलेला हा चौकार आहे. यापूर्वीच आपण पाहिलं तर झेल जरूर सुटला यशाच्या मागे अविनाश रामगोडे यांच्या हातातून म्हणेल मी. आणि तिथे आता कुठेतरी जर आपण पाहिलं स्वप्नील भालेरावने इथे जखमेवरती मीठ सोडलेलं आहे. षटक क्रमांक संपलं जाईल ते मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय तिसरं. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड आपण इथे पाहतोय 35 धावा धावफलकावरती असणार आहेत. 2 फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या मध्ये बाद होताना देखील आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. चर्चा मैदानामध्ये सुरू आहे, विचार करावा लागतो. आणि इष्टाच्या मागे जर अविनाश रामगोडे सारखा खेळाडू असेल तर मी म्हणेल तुम्हाला या अनुभवाचा वापर, या अनुभवाचा तुम्हाला खऱ्या फायदा घेणं फार गरजेचं असणार आहे. कारण असं म्हणतात ना की अनुभवातून आपल्याला खूप काही शिकता येतं. या अनुभवाने आपण घडलेलो आहोत. प्रत्येक आयुष्यामध्ये तुमचा अनुभव हाच तुमचा सर्वात मोठा गुरु आहे. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव सर्वोत्तम गुरु. तो अनुभव इथे दाखवला गेला. परंतु 3 षटकं जर आपण पाहिली तर संमिश्र खेळ राहिलाय. धावगती देखील चांगली आहे. 35 धावा आहे, 2 गडी बाद. तिसऱ्या विकेटसाठी अजूनही तुमच्याकडे 30 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे 5 षटकं आहेत. तिथे तुम्हाला चांगलं कमबॅक करावं लागेल. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, फलंदाज देखील तेवढी चांगली कामगिरी करतायत. टॅप केलाय बॉल, बॅकफुटला जात असताना बॅकफुट टॅप पाहायला मिळाला. पंच केलाय बॉलला, त्यानंतर बॅकवर्ड पॉईंट आणि गलीच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे सिंगल मिळते आहे. 4थ्या षटकाची सुरुवात राहुलने केली. पहिल्या बॉलवर सिंगल. धावसंख्या आता स्कोर कार्डवर 35 धावा, 2 गडी बाद. 36 धावा धावफलकावरती असणार. पहिल्याच बॉलवरती आलेली सिंगल जी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. करंट रन रेट जर आपण इथे पाहिलं तर 11.67च्या सरासरीने धावा इथे बनवले जात आहेत. राहुल गिरे गोलंदाजीसाठी तयार. हो यावेळी आपण पाहिलं गेलं थोडासा ऑप्शनच्या बाहेर असणारा चेंडू स्वप्नील भालेरावसाठी सावधरित्या चेंडू टाकण्याचा प्रयत्न इथे होता. अतिरिक्त धाव इथे येणार आहे. शफल जरूर झाले, परंतु मी म्हणेल की बराचसा दूरवरती असणारा चेंडू होता. भरपूर बाहेर टाकला बॉल. अंपायर सिग्नल. वाईट बॉलला एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड झालेली आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. उलट दिशेने खेळलाय. टायमिंग जुळवल्याने आता बॉलला पाठवलंय. डी बॅकवर्ड बाउंड्री, पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. 4 धावा खणखणीत पडली. स्वीप ही रिव्हर्स स्वीप आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. आणि तिथे जर आपण पाहिलं तर गॅपही शोधला मैदानामध्ये. मी ते बनेल चांगला स्ट्रोक. चौकार इथे आलेला आहे. 41 धावा धावफलकावर. यावेळी फॉलिंग स्वीप मैदानाच्या मध्ये करण्याचा प्रयत्न होता, यशस्वी जरूर झाले, परंतु शॉर्ट पॉइंट लीगचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. तोपर्यंत कुठल्याही प्रकारची धाव जी मैदानामध्ये येणार नाही. संघाचं स्कोर कार्ड आपण पाहतोय ते स्थिर असणार आहे. स्कोर कार्ड वरती 41 धावा आहेत. 2 फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या मध्ये बाद आहेत.
फाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला, तिथे थोडंसं अपयश येते. धावसंख्या आहे 41, 2 गडी बाद. चौथं षटक राहुलला आपण पाहतोय. हलक्यात बॉलला फक्त गाईड केलंय. कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तो बॉलवर पोचू पाहत होता. तो दरम्यान क्षेत्ररक्षक म्हणून स्वतः गोलंदाज तिथे दाखल झाला. बॉल त्यांनी थांबवला. एक धाव मिळते, एका बरोबरच धाव फलक पुढे चालले. टीमची टोटल आता स्कोर कार्डवर 42 धावा ज्या धावफलकावरती ते असणार आहेत. 2 बॅटर आतापर्यंत बाद झालेले आहेत. राहुल गिरे पुण्यात पाहिजे गोलंदाजी ट्रॅकवर. पुण्यात पाहिजे गोलंदाजीसाठी इथे तयार असेल राहुल. यावेळी आपण पाहतो मैदानामध्ये अगदी सावधरित्या चेंडू इथे खेळण्याचा प्रयत्न जो मैदानामध्ये जरूर केला. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये तोपर्यंत आलेली सिंगल आहे. 1 धाव इथे आली आणि या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डवरती आपण पाहतोय धावफलक जे आता पुढे जाऊन पोहोचणार आहे 43 धावा धावफलकावरती. 4थं षटक इथे प्रगतीपथावरती असताना 4थ्या षटकाचा खेळ चालू आहे. 43 धावा स्कोर कार्डवर. स्वप्नील घेतो 8 बॉलमध्ये 11 वर. अमोलला आपण 3 बॉलमध्ये 3 वर पाहतोय. आतापर्यंत 20 पॉईंट दाखवलेला नाहीये, तो गरजेचा आहे. पुढे टाकलेला बॉल कव्हर्सला दिशा दिली आहे. स्लाइटली ओव्हर पिच बॉल कव्हरमध्ये बॅटचा फेस ओपन केला. सिंगल घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु यावेळेला क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे आणि एकच धावी ते मी इथे. एकेरी दुहेरी धावा देखील क्रिकेटमध्ये महत्त्वाच्या राहतात. क्रिकेटची लाईफ लाईन म्हणून त्याकडे पाहिलं जातं आणि सिंगल डबलने धावफलक हलता ठेवणं हे देखील गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूवर तुम्ही मोठे फटके घेऊ शकत नाहीयेत, कारण गोलंदाजांकडे तेवढं सामर्थ्य आहे. आणि सध्या धावसंख्या आहे 44, 2 गडी बाद. 4 षटकांचा खेळ आपण पाहतो ते जो संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती 44 धावा आहेत. 44 रन लॉस ऑफ 2 विकेट. निश्चितपणे आपण पाहतोय मैदानामध्ये असं म्हणतात ना की माणूस हा चुकीचा पुतळा आहे आणि जोपर्यंत माणूस चुका करत नाही तोपर्यंत नाविन्यपूर्ण काही शिकण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे माणूस चुकीतून शिकत जातो. त्यामुळे आता कॅच सुटले असतील किंवा थोडंसं मिसफील्ड जरूर झाला असेल, परंतु ह्या चुकांवरती लक्ष केंद्रित न करता जे झाले ना ते सोडून द्यावं लागणार आहे. इथे तुम्हाला मैदानामध्ये नव्या दमाने लढायचं आहे. 4 षटकानंतर आपण पाहिलं तर 44 म्हणजे 11ची सरासरी सध्या पाहायला मिळते. ला 2. तिसऱ्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी बनते. गोलंदाजी मार्कवर 5व्या षटकासाठी गोलंदाज दाखल होतोय प्रवीण. पहिला चेंडू उडवलाय डाऊन दी ग्राउंड. चांगलं टायमिंग प्रॉपर. बॉल करतोय हवाई सफर. मॅसिव्ह हिट 6. झाले. क्रीजचा वापर तिथे केला. खोलवर टप्प्याचा बॉल तिथे अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून साइड स्क्रीन वरती खेळलेला एक चांगला स्ट्रोक षटकार मैदानाच्या मध्ये येतोय. विराट कोहली स्टँड मध्ये चेंडू मात्र इथे डिलिव्हर होताना आपल्याला पाहायला मिळाला. षटकार इथे आलेला आहे. षटकाराच्या मदतीने प्रहार 11 अर्थात सचिन दादा ढवळे स्पोर्ट फाउंडेशन संघाचं अर्धशतक पूर्ण होतंय. यावेळी स्क्वेअर कट मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय. डी पॉइंटला क्षेत्ररक्षक तिथे मात्र शोधून काढलाय आणि चेंडू मात्र तिथे सहज क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावेल. विकेट. धक्का क्रमांक 3. बॉलवर षटकार आला, परंतु त्यानंतर संयम दाखवणं गरजेचं होतं. हा चेंडू वेल लिफ्ट करता आला असता, परंतु त्यावर देखील आक्रमण केलं आणि ते परतवून लावत असताना क्षेत्ररक्षकाने खूप चांगला झेल टिपला. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, या चेंडूची कहाणी पाहायला मिळते. ऑन दी टोक येण्याचा प्रयत्न. डी पॉइंटला क्षेत्ररक्षक थोडासा आतमध्ये होता, त्याने आपले पाय उंचावले, हात ओपन केल्याने हा झेल टिपलाय. चांगला झेल. फलंदाज बाद होतोय. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 50 धावा ज्या आपण पाहतोय स्कोर कार्डवरती आहेत. धावा 3 बॅटर आतापर्यंत बाद झालेले आहेत. स्वप्नील भालेराव ज्या प्रकारचे गोपीस तर तुम्ही सांगितलं की इथे षटकार आला होता किंवा ज्या प्रकारची सुरुवात, ज्या प्रकारचं धावफलक हालतंय तिथे कुठेतरी विकेट सेव्ह करणं गरजेचं होतं, परंतु ॲग्रेसिव्ह स्ट्रोक पुण्याला खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर मात्र डी पॉइंटला चांगला झेल मैदानामध्ये पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानात दाखल ते होणार आहे विशाल मोरे उर्फ पप्पू, जो आता मैदानामध्ये स्ट्राईक ऑन तयार असणार आहे. प्रवीण पुण्याचा पाहिजे गोलंदाजी ट्रॅकवर. हा चेंडू यावेळी जर आपण पाहिले गेले तर ऑप्शनच्या बराचसा बाहेर असणारा चेंडू होता. अतिरिक्त धाव इथे जी मैदानाच्या मध्ये येते. 51 धावा स्कोर कार्डवर.
भरपूर बाहेर टाकलेला बॉल, वाईट बॉलचा सिग्नल. या अतिरिक्त धावा दुसऱ्या डावामध्ये तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतात आणि ती डोकेदुखी ठरू नये यासाठी तुम्हाला चांगल्या लाईनवर गोलंदाजी करायची आहे. 50 अप 51 धावा. प्रवीण राईट मोड विकेट. बॅकफुटला गेलाय, क्लास दाखवलाय, फटका देखना आणि बॉल चाललाय तर रुबाबदार दमदार चौकार. 4 धावा. होत असताना डीप पॉइंट मध्ये पॉइंट आणि आपण पाहिले तर गलीच्या मधोमध खेळलेला हा चौकार. चांगला स्ट्रोक मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 55 धावा धापलगावरती असणार आहेत. 3 बॅटर आतापर्यंत मैदानामध्ये बाद झालेले आहेत. चांगली सुरुवात आपण पाहतोय पप्पूकडून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवरती त्याच्या बॅटमधून आलेला चौकार आहे. जणू काय आपण पाहिलं गेलं तर विशाल उर्फ पप्पू डगआउट मधून सेट होऊन आलाय आणि पहिल्या चेंडूवरती त्यांनी चौकार खेळत त्याने त्याचे इरादे स्पष्ट केलेले आहेत. विशाल पुण्याचा स्ट्राईक ऑन तयार असेल. प्रवीणचा हा पुढचा बॉल विशालसाठी. लोअर फुल टॉस. यावेळी आपण पाहतोय अगदी सावधरित्या एक चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता परंतु फॉलो थ्रो मध्ये प्रवीणने चेंडूला इथे थांबवलेले. कुठल्याही प्रकारची जी धाव येणार नाहीये. चेंडू डॉट आलेला आहे. 55 धावा धापलकावरती आहेत. गोपी सर काय सांगाल एकंदरीत 8 षटकांच्या मॅचेस आपण आणि 8 षटकांचा फॉर्मॅट अलीकडच्या काळाचा क्रिकेट जर आपण थोडंसं गतिमान जरूर झालंय परंतु या फॉर्मॅटची या काळाची गरज आहे. 8 षटकांच्या लढतीमध्ये तुम्हाला संधी मिळते. ती संधी ती निर्माण करायची आहे. विशालसाठी यॉर्कर पेश केलाय हलक्यात आणि बॉलला फक्त खेळलाय. मिड ऑफला बॉल चाललाय तिथे आणि क्षेत्ररक्षक देखील पोहोचला. मागच्या चेंडूवर आपण पाहिलं एक क्लास दाखवत असताना त्यांनी चौकार वसूल केला. त्यावेळी तुम्ही उल्लेख केला की डगआउट मधून सेट होऊन आलाय का. पण या खेळाडूकडे अनुभव देखील आहे आणि त्या अनुभवाचा प्रत्यय त्याने दाखवला. त्यानंतरच्या चेंडूवर देखील चांगलं कमबॅक डॉट बॉल आला होता आणि आता या चेंडूवर सिंगल घेतले. 56 धावा आहेत. 3 गडी बाद. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय प्रवीण. राईट मध्ये विकेटने तर स्ट्रायकिंग एंडला आहे अमोल. अमोलसाठी पायावर टाकलेला बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट. लॉंग लेगला दिशा दिली. तिथे क्षेत्ररक्षक पोहोचला. फेकी केली तोपर्यंत सिंगल मिळते आणि या सिंगल बरोबरच आता धाव फलकाच्या दिशेने आपण नजर टाकली तर षटकाची समाप्ती होते. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 57 धावा. 3 गडी बाद. अजूनही 18 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत म्हणजे इथून देखील चांगली धावसंख्या तुम्ही उभारू शकता. आतापर्यंत आपण खेळ पाहिला तर जी करंट रन रेटची गती 4 षटकांमध्ये होती तीच आता 5व्या षटकामध्ये राखण्यामध्ये यश आलेलं आहे. म्हणजे करंट रन रेट खूप चांगला राखला गेलाय सचिन ढवळे प्रहार 11 कडून. तर दुसऱ्या बाजूला मांडवी चॅलेंज असला. इथून विकेट देखील घ्यायचे असतील आणि एक चॅलेंज निर्माण करावं लागणार आहे. चांगली सुरुवात मी म्हणेल खऱ्या अर्थानं सचिन ढवळे प्रहार 11 पुणे सिटी संघाकडून ज्या प्रकारची आपण पाहतोय मैदानामध्ये सुरुवात केली जाते आणि तिथे जर आपण पाहिलं गेलं तर निश्चितप्रमाणे बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा इतर आपल्याला पाहायला मिळतोय. छोटासा ड्रिंक ब्रेक देखील इथे घेतलेला आहे. काही वेळ आपण पाहिलं तर काही मिनिटांसाठी मात्र ही मॅच थोडीशी थांबली जाईल. परंतु दुसऱ्या बाजूला जर चर्चा केली तर रोहित सूर्यकुमार यादव स्टँड आहेत. रोहित शर्मा स्टँड आहे. त्यानंतर जसप्रीत बुमराह स्टँड आहे. विराट कोहली स्टँड आहे आणि प्रत्येक स्टँडमध्ये जर आपण पाहिलं तर आता आज प्रेक्षकांची मोठी गर्दी. आज धरती प्रेक्षक आज मात्र गर्दी करतायत. क्रिकेटसाठी नेहमीच मायबा प्रेक्षकांनी पसंती दिलेली आहे आणि त्याहून पुढे जाऊन बोलायचं झालं तर NB ट्रॉफी आपली NB ट्रॉफी ही प्रेक्षकांच्या पसंतीची स्पर्धा आहे. त्यामुळे आवर्जून प्रत्येक दिवशी आपलं काम आवरून ते इथे दाखल होतात. काही मायबाप क्रीडा रसिक ऑफिसमध्ये असतील तर तिथे जेवढा वेळ मिळेल फावल्या वेळेत ते आपल्या मोबाईलवरून या स्पर्धेचा आनंद घेतात. म्हणजेच काय गर्दी प्रेक्षक आहेत आणि ही गर्दी अशीच आपल्याला प्रत्येक पर्वामध्ये पाहायला मिळते. 57 धावा झालेल्या आहेत. 3 गडी बाद. 6व्या षटकाला आता सुरुवात होईल. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 57 धावा धापलकावरती आहेत आणि कुठेतरी जर आपण पाहिलं गेलं तर निश्चितप्रमाणे सचिन ढवळे अर्थात प्रहार 11 या संघाला गेअर चेंज करणं गरजेचं असणार आहे. 10 जर आपण पाहिले गेले तर प्रत्येक संघाचा मानस एकच आपण आतापर्यंत अनुभवलेला आहे. प्रत्येक संघ एकच विचार करतोय की आपल्याला 80 ते 90 प्लस धावा या मैदानावरती बनवणं फार गरजेचं असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण जर पाहिले गेले तर पुण्याला पाहणार आहोत विकास जाधव. वाघोली गावाला बिलॉंग करणारा विकास. स्ट्राइक ऑन अमोल घोडेकर. खोलवर टप्प्याचा बॉल होता इथे. स्टँड अँड डिलिव्हर. पाहिजे मैदानामध्ये काय होईल तिथे. मला वाटतं एक टप्पा घ्यायचे. ओव्हर पिच बॉल टाकला. ज्या पद्धतीने पाहिला ओव्हर पिच बॉल डोळे थोडेसे विस्फारले आणि त्यानंतर मिड ऑफ 38 सर्कलमध्ये होता त्याच्या डोक्यावरून हा ठोकला.
एकच मारलाय परंतु कडक मारलाय असं पाहायला मिळालं आणि हा चौकार येतोय. धावसंख्या 61 धावा. 3 गडी बाद. विकासचं स्वागत केले स्ट्रायकिंग एंडला घेत असताना घोडेकरने, अमोल घोडेकरने विकासचा पहिला चेंडू स्वागत केलं, प्रश्न विचारला, स्वागत नाही करोगे हमारा, आणि त्यानंतर चौकाराने उत्तर दिले. पुढच्या चेंडूसाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार. विकासचा हा चेंडू वाईड यॉर्कर पेश केला. यावेळेला चॉप करायचा होता परंतु फक्त बॅटने हलकेच दिशा दिली. एक धाव घेतली. सेन्सिबल क्रिकेट देखील पाहायला मिळते. सिंगल बरोबर धावफलकावर धावा झाली आहेत 62 धावा. 3 गडी बाद. 62 धावा जे आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आहेत आणि ज्याची आपण चर्चा करत होतो की अग्रेसिव्ह बॅटिंग कुठंतरी करायची किंवा ड्रिंक ब्रेक झाल्यानंतर मात्र एक वेगळं स्ट्रॅटर्जी मात्र जो खेळाडूसाठी पाणी घेऊन येतो तो मात्र वेगवेगळे खऱ्या अर्थानं स्ट्रॅटर्जी बाहेरून जी रणनीती सुरू होती मैदानापर्यंत पोहोचण्यासाठी देखील एक फॉर्मॅट फार महत्वाचा असतो. पुण्यात पाहायचंय विकास इथे तयार असेल. स्ट्रायकर मैदानामध्ये विशाल. यावेळी चेंडू पडला. चेंडू पडल्यानंतर टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय दिशा बदलणारा हा चेंडू, वळण घेणारा चेंडू होता परंतु एष्ट्यांच्या मागे जर आपण पाहिले गेले ना तर अविनाश रामगुडे भिंती सारखा उभा आहे. तो चेंडू सोडायला तिथे तयार नाहीये. डॉट बॉल येतोय. 62 धावा धावफलकावरती. 6वं षटक प्रगतीपथावर असताना कटरचा वापर केला. फिंगर थोडीशी रोल केली उजव्या हाताच्या फलंदाजासाठी विशाल मोरेसाठी. विशाल मागच्या बॉलवर बीट झाला. या चेंडूसाठी तो तयार. अविला कव्हर्स मध्ये उडवलाय बॉल. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाही आणि आता बॉल चाललाय 1-2 का 4. सीमारेषा पार. कडक कडकडीत प्रहार. चौकार. आणि तिथे जर आपण पाहिलं तर 30 यार्ड सर्कल मध्ये असणारा शॉर्ट कव्हर मध्ये असणारा खेळाडू त्याने पाहिला आणि त्याच्या डोक्यावरून खेळलेला आपण पाहिले गेलं तर एक चांगला स्ट्रोक मैदानाच्या मध्ये आपण पाहतो आलेला चौकार आहे. या 4 धाब्यांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. सचिन ढवळे स्पोर्ट फाउंडेशन अर्थात प्रहार 11 या संघाची धावसंख्या 66. विकास जाधव पुण्यात तयार असणार आहे. लोअर फुल टॉस, जमीन समांतर खेळलेला फटका, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय. चेंडू हातामध्ये आला नाहीये तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे. एक धावी ती आली आणि या एका धावेच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड देखील आता पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 67 धावा. अमोल घोडेकर या खेळाडूवरती सर्वांच्या नजरा जरूर असणार आहेत कारण या खेळाडूकडे ती क्षमता आहे आणि अग्रेसिव्ह बॅटिंग यासाठी मात्र अमोल घोडेकरला ओळखलं जातं. आज पाहिजे या एनबी ट्रॉफी मध्ये तो कशा प्रकारे कामगिरी करणार आहे. अमोल घोडेकरवर नजर आहे सगळ्यांचीच. हा चेंडू हलकेच त्याने बॅकफुटला जात असताना फक्त दिशा दिली. बॅकफुट पॉइंटला क्षेत्ररक्षक येतोय आणि एक नुकताच झालेला टेनिस क्रिकेटमध्ये एक वेगळा प्रयोग केला गेला. 50-50 षटकांची एक लढत होती आणि तिथे शतक देखील ठोकलं होतं अमोल घोडेकरने. तो खेळाडू या सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. 68 धावा आहेत. 3 गडी बाद. 6 षटकांचा केस संपलाय. मांडवी चॅलेंजर्सकडे देखील चांगले गोलंदाज आहेत आणि विशेष करून सुमित जे आपण पाहिलं ना तर अविनाश रामगुडेकडे ती कल्पक नेतृत्व आहे आणि त्या नेतृत्वाचा वापर करत असताना प्रत्येक गोलंदाज कसा वापरायचा हे त्याला चांगलं माहिती आहे आणि तोच प्रयत्न आहे ते यशस्वी होताना त्याचा देखील पाहायला मिळाला. 3 गडी बाद झालेले आहेत. 68 आहेत. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. इथून देखील शेवटच्या षटकांमध्ये किती धावा येणार सध्या आपल्याला पाहावं लागणार आहे. एकंदरीत आपण पाहिलं विकास जाधवने या षटकामध्ये 11 धावा ज्या खर्च केलेल्या आहेत 68 झाल्यात. अजून पाहिजे 12 चेंडू पहिल्या डावातले जे शिल्लक आहेत आणि या 12 चेंडूंमध्ये किती धावा बनवल्या जाणार याच्यावरती देखील मात्र नजर असतील. आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतोय षटक क्रमांक 7 घेऊन मैदानाच्या मध्ये येईल राहुल गिरे जो गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय असणार आहे. स्ट्रायकर जर आपण पाहिलं तर अमोल घोडेकर. आणि या खेळाडूच्या नावावरती असं म्हणतात ना की रेकॉर्ड हे फक्त कधी कधी आठवण्यासाठी असतात परंतु तुम्ही इथून मागे काय केलं, इथून मागे किती स्पर्धा गाजवल्या यापेक्षा तुम्ही आज काय करताय, तुम्ही आज कसा खेळ दाखवताय याच्यावरती सर्वांच्या नजर आहेत. कोलवा टप्प्याचा बॉल होता. क्रीजचा वापर केलाय. सरळ बॅटने आपण पाहतोय गोलंदाजच्या डोक्यावरून खेळलेला स्ट्रोक. सिंगल इथे मैदानामध्ये आली. 1 धाव येतील आणि या एका धावेने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचणार आहे. धावफलकावरती 69 धावा. 3 फलंदाज बाद असताना सरळ बॅटिंग कॉपी बुक स्टाईल फटका खेळला गेला. एक धाव घेतली गेली. स्ट्राईक रोटेट होणं देखील गरजेचं आहे. आता विशाल स्ट्रायकिंग एंडला आलाय. 69 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. राहुल गिरे ओव्हर नंबर 7 मध्ये राईट मोदी विकेटने पुढचा चेंडू पेश करण्यासाठी तयार. टप्पा पडल्यानंतर वळण घेते बॉल. पंच आमच्या दिशेने वळतात आणि आता सांगतात हा वाईड चेंडू आहे. पुन्हा एकदा टाकावा लागेल. अतिरिक्त धाव इथे मिळेल आणि सुमेशजी जेवढ्या अतिरिक्त धावा येतील तेवढा बोनस राहील परंतु या अतिरिक्त धावा मी मगाशीच उल्लेख केलाय दुसऱ्या डावामध्ये तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतील. अतिरिक्त धावा रोखाव्या लागणार आहेत. यावेळी मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये
अविनाश रामगुडे आपण पाहतोय एस्टनच्या मागे उभा आहे, चेंडूच्या खाली तो पोहोचला आणि कुठल्याही प्रकारची चूक न होता एक साधा सोपा झेल मैदानामध्ये होतोय. परतावा गेला आपण पाहतोय. चौथा धक्का बसतोय. विशाल मोरे मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होता, बॅटची कडा घेतली गेली आणि यष्टीरक्षक पप्पू रामगुडेने झेल टिपलाय आणि ते कमबॅक पाहायला मिळालं. धक्का क्रमांक 4 70 इथे बसलाय. अजूनही आपण पाहिलं तर 10 चेंडू शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये. अश्विन कुमकर महाराष्ट्र पोलीस एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून या संघामध्ये दाखल झालाय. आपण पाहतोय आज डे 4 मधला दुसरा सामना. एका बाजूला सचिन ढवळे प्रहार 11 सचिनजी ढवळे सरांचा संघ प्रकाश मडके व्यवस्थापकाच्या भूमिकेत, तर दुसऱ्या बाजूला मांडवी चॅलेंजर्स मागच्या पर्वाचा रनर अप संघ. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांमध्ये चांगले खेळाडू आहेत, परंतु जो सर्वोत्तम खेळ तो मात्र या सामन्यामध्ये बाजी मारणार आहे. तुर्तास आपण जाऊया आता. स्ट्राईक एंडला अश्विन तयार होईल, तर गोलंदाजी मार्कवर राहुल ज्याने विकेट घेतली आहे तो देखील कमबॅक करतोय. 70 धावा धापलकावरती ते असणार आहेत आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर अश्विन जो मैदानामध्ये स्ट्राईक ऑन. पहिला चेंडू पहिल्याच बॉल वरती जोरदार बॅट तिथे फिरवली. बॅटची आतल्या बाजूची कडा आपण पाहतोय. एशियनच्या मागे अविनाश रामगुडे जबरदस्त. पहिलाच बॉल मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. हँड अँड आय कोऑर्डिनेशन चांगलं नव्हतं आणि त्यानंतर शून्याचा चष्मा घालून भोपळाही न फोडता येते बाद झाला अश्विन कुमकर. आज थोडीशी निराशा त्याच्या पदरी पडलेली आहे, पण चांगला ऑलराऊंडर आहे. दुसऱ्या बाजूला गोलंदाज राहुलने बॅक टू बॅक 2 हादरे दिलेत सचिन ढवळे प्रहार 11ला आणि त्यानंतर तो देखील सांगतोय मागच्या पर्वाचा रनरअप संघ आमचा राहिलेला आहे आणि इथे देखील चांगला खेळ करत असताना गोलंदाजी चांगलीच केली जाईल. 70 धावा 5 गडी बाद. संघाचा पण पाहतोय अर्धा डाव इथे मात्र जो कोसळलेला आहे. अमोल घोडेकर नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि न्यू बॅटर जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे आपल्याला मैदानाच्या मध्ये दाखल होताना बघायला मिळेल मयूर, जो मैदानामध्ये आपण पाहतोय स्क्रीनवरती हा प्रेक्षक राजा आहे. जसा वेळ मिळेल तशी मात्र प्रेक्षकांची पावलं या मैदानाकडे येत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे मयूर स्ट्राईक ऑन तयार असणार आहे. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा उजव्या हाताने. यावेळी जबरदस्त बिग हिट आणि तिथे झेल देखील तितक्याच ताकदीने बघायला मिळाला आणि इथे विकेट हॅट्रिक पूर्ण होतीये आजच्या दिवसातील आपण पाहतोय आणि या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक. मासाळ बारामती तालुक्यातील काटेवाडी गावचा सुपरस्टार मैदानामध्ये दाखल झाला. पहिला बॉल त्याने लॉट केला, पण तो दुसऱ्या बाजूला राम मरगळेने इथे झेल घेतला आणि सांगितलं हे राम आता परतीचा प्रवास करायचा आहे. लगातार 3 विकेट 3 हादरे इथे दिलेत. मांडवी चॅलेंजरचा गोलंदाज राहुल गिरे आज एक वेगळी करामत करतोय, पण तो आता सचिन ढवळे प्रहार 11 इथे धावा थोड्याशा कमी येत आहेत. थोडासा बॅकफुटवर गेलाय. कमबॅक करणं गरजेचं आहे सुमितजी. आणि प्रेक्षकांचा जल्लोष आणि विशेष आपण पाहिलं तर उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. 70 धावा धाबलकावर आहेत. विकेट हॅट्रिक ते पूर्ण झालेली आहे आणि आनंदाचं वातावरण आहे. खोलबटाप्याचा बॉल. हा चेंडू इथे मात्र थोडीशी घाई होताना पाहायला मिळाली आणि असं म्हणतात ना अति घाई ती संकटात नाही, थोडीशी घाई इथे आलेला खणखणीत चौकार. सागरसाठी पहिलाच बॉल होता. हा नशिबाचा चौकार होता. क्षेत्ररक्षकाने थोडीशी चूक केली ती पथ्यावर पडत असताना. आणि सध्या पहा आपल्या स्क्रीनवर आपल्या घरातून जिथे जागा मिळेल तिथून या स्पर्धेचा आनंद घेतला जातो. आपल्या कार्यालयातून ही स्पर्धा पाहिली जाते. एवढे दर्दी प्रेक्षक आहेत आपली एनबी ट्रॉफीचा आनंद घेत आहेत. फुल टॉस बॉल आणि त्याच्यावर फुल टोल वसूल केलाय गाव कॉर्नरच्या डोक्यावरून. मॅसिव्ह हिट 6. बाळा क्षीरसागर सेट ऑन.
आसमान दाखवलं, गोलंदाजाला आसमान दाखवलं आणि काव कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू आपण पाहतोय तिथे खेळला. एक जबरदस्त हल्ला मैदानामध्ये पाहायला मिळाला. षटकार मैदानाच्या मध्ये आलेला आहे. या षटकाराच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावा जर आपण इथे पाहिलं ना तर 7 षटकांच्या समाप्तीनंतर सचिन ढवळे प्रहार 11 पुणे सिटी या संघाची धावसंख्या आहे ती 80 धावा. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ आपण पाहतोय अजूनही शिल्लक आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं ना तर बाळा याच्यावरती कुठल्याही प्रकारचा दबाव प्रेशर बघायला मिळाला नाही. जरी विकेट हॅट्रिक आली परंतु तो सांगतोय मला संधी मिळाली आहे आणि मला जर हिरो व्हायचं असेल, मला स्टार बनायचं आहे तर माझ्यासाठी फार मोठं व्यासपीठ आहे आणि या व्यासपीठावरती मला स्वतःला सिद्ध करायचं आहे. 2 चेंडूंवरती 2 मोठे स्ट्रोक आले. 3 विकेट आल्यानंतर चौथ्या चेंडूवरती विकेट येण्याची संधी होती परंतु चौथ्या चेंडूवरती विकेट आली नाही परंतु चौकार जरूर आला. त्यानंतर आलेला षटकार. प्रेक्षक आपण पाहतोय जरूर आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. प्रत्येक प्रेक्षक आणि विशेषतः एनबी ट्रॉफीचे साक्षीदार होण्यासाठी आलेले प्रेक्षक आहेत. 80 धावा धाबलकावर आहेत. गोलंदाजीसाठी शेवटचा षटक हाताळण्यासाठी विकास जाधव. स्ट्राइक ऑन अमोल घोडेकर. ओहो इथे मात्र शफल चेंडू खेळू काढण्याचा प्रयत्न इथे केला जाईल आणि पंचांसोबत आपण पाहतो स्टेनच्या मागून अविनाश रामगुडे थोडीशी चर्चा जरूर तिथे करत आहेत आणि स्क्रीनवरती आपण पाहतोय खऱ्या अर्थानं पुण्याचं क्रिकेट आणि त्या पुण्याच्या क्रिकेटला एक नवसंजीवनी देण्यासाठी सतत अविरतपणे ज्यांनी काम केलेलं आहे ते धनंजय बांद्रे सर आपल्या सोबत निश्चितपणे स्क्रीनवरती आपण त्यांना पाहिलं. 80 धावा धाबलकावरती थोडीशी चर्चा जे मैदानाच्या मध्ये केली जातीये. स्ट्रायकर जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बाळा क्षीरसागर 2 चेंडूमध्ये 10 धावा आलेल्या आहेत. शेवटच्या षटकातील 5 चेंडू शिल्लक आहेत. बाळासाठी हा चेंडू राऊंड विकेट टाकलाय, उलट दिशेने उडवलाय बॉल. यावेळेला आपला फटका दाखवत असताना क्लास देखील दाखवलाय आणि बॉलला पाठवलाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार तेवढे प्रयत्न केले की अशक्य असं काहीच नसताना हे पहा आमच्या स्क्रीनवर सचिनजी बाड सर अफजल भाईंना आपण पाहतोय. या स्पर्धेचे आयोजक म्हणून महत्वाची भूमिका आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान सांगून जात आहे की आपली एनबी ट्रॉफी आज केवढ्या मोठ्या उंचीवर आपल्याला पाहायला मिळते. परंतु बाळाने काय क्लास दाखवल्याने षटकार ठोकलाय सुमितजी. नक्कीच आपण म्हणतात ना की स्वाभिमानावरती आघात झाल्याशिवाय स्वतःला सिद्ध करण्याची ईर्ष्या उत्पन्न होत नाही आणि जोपर्यंत स्वतःला सिद्ध करण्याची ईर्ष्या उत्पन्न होत नाही तोपर्यंत स्वतःचं कर्तृत्व देखील घडत नाही आणि तेच बघायला मिळालं बाळाकडून. इथे जर आपण पाहिले गेले तर पुन्हा एकदा 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल होता हलक्या हाताने खेळलेला मिड विकेटच्या दिशेने. संघाचा स्कोर कार्ड आता मी पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जातोय धापलकावरती. 89 धावा 89 रन लॉस ऑफ 6 विकेट. नेतृत्व आणि कर्तृत्व गुगलच्या ॲप स्टोर किंवा गुगलच्या प्ले स्टोर किंवा ॲपलच्या ॲप स्टोरवरून डाउनलोड करता येत नाही. ते घडवावं लागतं आणि तेच कर्तृत्व इथे घडवलंय फलंदाजाने. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल. क्षेत्ररक्षक बॉलवर आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय जरूर परंतु 2 धावा मिळणार नाहीयेत. एकेरीवर थांबावं लागतंय. यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण आणि आता धावसंख्या पोहोचली आहे 90 लॉस ऑफ 6 विकेट. 90 धावा 6 गडी बाद. अजूनही सुमितजी 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके आले तर 3 अंकी धावसंख्या पाहायला मिळेल का? आणि नक्कीच स्क्रीनवरती आपण पाहतोय खऱ्या अर्थानं नजरेमध्ये साठवून ठेवावं इतकं सुंदर दृश्य आपण पाहतोय. ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने मात्र जे टिपलं जात आहे. पुढे धावायचे गोलंदाज तयार विकास जाधव. 90 धावा धाबलकावर. यावेळी खोलवर टप्प्याचा बॉल होता तिथे मात्र इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मैदानात केला जाईल. ती पॅक्सच्या कव्हर मध्ये सिंगल आली. दुसऱ्या धावेचा देखील इथे प्रयत्न होतोय. 2 धावा यावेळी इथे जे येणार आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचं धावफलक प्रेक्षक आपण जर पाहिले गेले तर विद्यार्थी आहेत, स्टुडंट्स आहेत आणि कर्मचारी जसा ज्यांना वेळ मिळतोय ना तसे आपण पाहतोय प्रत्येक जण या स्पर्धेचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतायत. आपल्या एनबीने काय कमवलंय तर आपल्या एनबी ट्रॉफीने हेच प्रेम कमवलेलं आहे आणि ते प्रेम आज आपल्याला या निश्चितप्रमाणे एनबी ट्रॉफी मध्ये सीझन 3 मध्ये बघायला मिळतंय. 92 धावा धाबलकावरती आहेत. या इनिंग्स आपण पाहतोय शेवटचा बॉल विकास जाधव राऊंड द विकेट. पुढे सरसाबा चेंडू खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये आणि तिथे झेल होईल. विकेट क्रमांक 7. पहिला डाव इथे संपलेला आहे.
ड्रोनच्या माध्यमातून हे संपूर्ण विहंगम दृश्य पाहायला मिळतंय. आपली एनबी ट्रॉफी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचं हे मैदान आणि या मैदानावर रंगलेला क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा, याची देही याची डोळा पाहण्यासाठी दाखल झालेल्या तुम्हा सर्वांचं आपली एनबी ट्रॉफीच्या तिसऱ्या पर्वामध्ये हार्दिक स्वागत. पहिल्या डावाचा खेळ संपलाय आणि पहिल्या डावामध्ये धावा बनवल्या गेल्या आहेत 92 धावा. 93 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आणि हे पहा आमचे छोटे सुपरस्टार भविष्यातले खेळाडू देखील पाहायला मिळत आहेत आणि संपूर्ण दृश्य टिपली गेले. 70-70 लाईव्हच्या माध्यमातून खूप चांगलं उत्तम दर्जाचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जातंय. 92 झाले, 93 धावांचं लक्ष टिपलं गेले, पण तो आता दुसऱ्या डावाची कहाणी काय असणार आहे हे देखील आपल्यासोबत अगदी काही क्षणांमध्ये असेल. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. आपण चर्चा करणार आहोत सचिन ढवळे सरांची जे संघ मालक आहेत त्या सचिन ढवळे प्रहार 11चे. प्रथम फलंदाजी केली आणि धावसंख्या मनासारखी झाली का? येस, आम्ही 80-85 टार्गेट ठेवलं होतं की 80-85 पर्यंत पोहोचायचं आहे, पण आम्हाला एक्स्ट्रा एक 7-8 रन मिळालेत. थोडीशी एक्स्ट्रा लीडच आहे आणि बॉलिंग अटॅक खूप चांगला असल्यामुळं आम्ही जिंकण्याचा 100% प्रयत्न करणार. कुठल्याही परीक्षेसाठी सराव खूप महत्त्वाचा आहे, अभ्यास खूप महत्त्वाचा आहे आणि ही स्पर्धा देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने तुम्ही खेळताय. पण या आजच्या खेळाचा फायदा कसा झाला? कारण प्रॅक्टिस सेशन झाले, डिस्कशन झाले, आपण या मैदानाचा आढावा घेतलात. एक प्रकारे प्रॅक्टिस सेशन वगैरे झाल्यामुळं आणि ह्याच ग्राउंडला आम्ही 1-2 सराव सामने खेळले होतो, तर त्यामुळं थोडंसं टीम कॉम्बिनेशन खूप चांगलं बनलं आहे आणि आहे बऱ्यापैकी टीम विनिंग पोझिशनमध्ये सध्या आहे. ऑल द बेस्ट, जॉईन युअर टीम. थँक्यू. हे सचिन ढवळे सर. त्यानंतर आपण हर्ष संघवी यांना बोलवतो. हर्ष उत्कृष्ट लेदर क्रिकेटर आहेत आणि कालच त्यांनी 30 चेंडूमध्ये 100 धावा सुद्धा लेदर क्रिकेटच्या माध्यमातून बनवलेल्या आहेत आणि आता डायव्हर्ट झालेत टेनिस बॉलमध्ये. तर हर्ष, याच स्टेडियमवर तुमचा सराव झालेला आहे आणि याच सिंहगड इन्स्टिट्यूट आपण शिकलेला आहात, तर एकंदरीत सिंहगडच्या या मैदानावर तसेच एनबी ट्रॉफीचा तुमचा अनुभव कसा राहिलाय? कॉलेज तर चांगलंच आहे आणि हे ग्राउंड त्याच्याहून चांगलं मेंटेन्ड आहे. जेव्हा मी 5 वर्ष आधी होतो तेव्हा तरी पण हे ग्राउंड तसंच होतं. आज पण तेवढंच चांगलं आहे, विकेटसुद्धा तेवढंच चांगलं आहे आणि एनबी ट्रॉफी तर मी दरवर्षी त्याच्याबद्दल ऐकत असतो. मी कधी खेळत नाही टेनिसवर, पण आज खेळून चांगलं वाटलं की खूप भव्य मोठी टुर्नामेंट यांनी ऑर्गनाईज केली. प्लेयर्सला कपडे देण्यापासून सगळी जी सुविधा आहे ती पण खूप चांगली केली आहे. तर एक खूप मोठी आणि चांगली टुर्नामेंट आहे पुण्यात आपली ही. लेदर बॉल क्रिकेट खेळतोय आणि लेदर बॉल क्रिकेटला मार्गदर्शन हवं आहे, नेतृत्व हवं आहे आणि एक करिअरमध्ये स्टेप घेण्यासाठी आवश्यकता आहे. तर तुमचा गोल काय आहे? आतापर्यंत तुम्ही ज्या गोलवर काम करतायत, तर तुमचा गोल काय, भविष्यात काय स्वतःला पाहताय? माझा गोल तर सगळ्यांचा जसा असतो भारतासाठी घ्यायचा तसाच असतो. कुठलाही क्रिकेटर जेव्हा चालू करतो, तो टेनिस बॉल असो, लेदर बॉल असो, प्लॅस्टिक बॉल असो, त्याचं स्वप्न असतं की इंडियासाठी खेळायचं. तर माझा गोल, अल्टिमेट गोल तोच आहे. पण जसं आपण आपली मेहनत करू, आपले स्कोर करत राहू, जसं जिथं देव नेईल तिथपर्यंत जायचं. काही आधीच विचार करून ठेवलेलं कधीच होत नाही, मी एवढं बघितलंय. म्हणून पुढचा विचार न करता जे आत्ता आहे ते चांगलं करून पुढे जायचं. मग आता हाच प्रश्न तुमच्यासाठी असेल की आता पहिल्या डावात तर प्रतिस्पर्धी संघाने 90 ओलांडलेली आहे आणि आता तुम्हाला धावांना चेस करायचंय, तर स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून ते विचारणार नाही, पण कसं पाहता या चेसला? ग्राउंड मोठं आहे आणि 48 बॉल आहेत. तुम्ही 8 ओव्हरमध्ये 90 बघता, मी 48 बॉलमध्ये 90 बघतो. तर 48 बॉल खूप जास्त झाले. प्रत्येक बॉलला 2 रन जरी केले तरी 96 धावा होतात. तर चेस इझी व्हायला पाहिजे, पण बरोबर ते पण चांगली टीम आहे, आम्ही पण चांगली आहे. आम्ही एक टफ फाईट देऊ, जो चांगला खेळेल तो जिंकेल. ऑल द बेस्ट, जॉईन युअर टीम. हे होते हर्ष. खूप चांगला या ठिकाणी आपण संवाद साधला. जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये. दुसऱ्या डावाचं विवरण ऐकण्यासाठी जुंदर भूषण, मनोज भेलेकर तयार असतील. आपण आहात 70-70 लाईव्ह या युट्यूब वाहिनीवर पाहतोय एनबी ट्रॉफी सीझन 3. स्टे ट्यून फॉर मोर एक्साइटमेंट. थँक्यू मनीष सर. एक डाव या ठिकाणी अगदी आपण पाहतोय जो संपलेला आहे आणि दुसऱ्या डावाला या ठिकाणी जी सुरुवात होणार आहे आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय पहिल्या डावामध्ये 92 धावसंख्यांची एक जबरदस्त मजल या ठिकाणी जी उभारली गेली, मजल मारली गेली सचिन ढवळे प्रहार 11 या संघाकडून. तर मांडवी चॅलेंजर्स या संघासमोर 93 धावसंख्यांचं जे काही लक्ष उभारण्यात आलेलं आहे आणि या 93 धावसंख्यांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहिलं तर आघाडीची जोडी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला, मॅच ऑन आहे. सेकंड इनिंग स्टार्ट होते. एक क्वालिटी क्रिकेट साठी
आपण NV ट्रॉफीला ओळखतो. एकूण 16 संघमालक आणि 16 संघमालकांनी आपल्या आवडीचे खेळाडू लिलाव प्रक्रियेत खरेदी केलेले आहेत. प्रत्येकाची अपेक्षा हीच असते की आपल्या वतीनं चांगला खेळ आपले खेळाडू खेळतील. त्याचमुळे आता हा खेळ देखील उच्च दर्जाचा असेल मनोज सर, कारण जरी 90 ओलांडलेली आहे पण आता जसा हर्षने उल्लेख केला की 48 चेंडू आहेत मांडवी चॅलेंजर्सकडे आणि पाहूया या 48 चेंडूंमध्ये धावांचा पाठलाग केला जाईल का. एकूण 93 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि आता पहिले दोन फलंदाज अविनाश रामगुडे आणि श्रीकांत कुणे दोघही प्रतिभेने परिपूर्ण असलेले खेळाडू सुरुवात करतील या डावाची. समोर तितकाच प्रतिभावंत गोलंदाज निलेश इंगवले आहे, त्यामुळे ही डसेन पाहायला मजा येईल, हे मॅच पाहायला मजा येईल. निलेश वर्सेस श्रीकांत कुणे अर्थाश्री. पहिला चेंडू अगदी आपण पाहिला लॉंग ऑफच्या दिशेने पोहोचला, शतरक्षक चेंडूवरती आहे आणि धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. चांगलं शतरक्षण अगदी होताना या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. प्रत्येक वेळा होकार देऊन चालत नाही, कधी कधी नकार द्यावा लागतो, कारण अविनाशांना माहिती होतं की जर होकार दिला असता तर कठीण झालं असतं, तर म्हणूनच तो नकार दिला. पहिला बॉल डॉट. यावेळेस लॉफ्ट केलं बॉलला, सरळ बॅटचा वापर करताना बॉलला थेट उडवलंय. साइड स्ट्रीम क्लिअर करताना येतो श्रीच्या बॅटमधून अफलातून षटकार. हे मैदान खूप लकी आहे. मागच्याच पर्वामध्ये त्यांनी जबरदस्त भन्नाट खेळ खेळला होता आणि लॉंग चेस करण्यासाठी श्रीला ओळखलं जातं आणि त्या चेसची सुरुवात श्री षटकाराने करतोय. श्रीच्या माध्यमातून श्री गणेशा झाला आणि तोही षटकाराच्या रूपाने झाला. ही चांगली सुरुवात आहे श्रीच्या बॅटमधून. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतो उजवीष्टीच्या बराचसा बाहेर आपल्याला जो पाहायला मिळाला आहे आणि धावफलकावरती धावसंख्या अगदी आपण पाहूया व्हाईट बॉलच्या रूपाने मात्र धावफलक पुढे जाईल 7 या धावसंख्येवरती. उजवीष्टीच्या बराचसा बाहेर निश्चितप्रमाणे चेंडू जाताना पाहायला मिळाला. त्याचं कारण आहे याच्या अगोदरचा आलेला जो षटकार आहे कदाचित त्यामुळे उजवीष्टीच्या बाहेर चेंडू आपण पाहिला. हलक्याने चेंडू अगदी टॅप केलाय. चतुर गोलंदाज आहे निलेश, त्यांना माहिती आहे की फलंदाजाला कशा पद्धतीने अडवायचे, कधी कधी वेळ द्यायचा नसतो आणि म्हणूनच व्हाईट बॉलची हाताळणी केली, जी रिदम ब्रेक करण्याचा प्रयत्न कदाचित असावा निलेशचा. पुढचा बॉल बघा ऑप्शनच्या बाहेर ठेवला, एक सिंगल पूर्ण केली, स्ट्राईक परत आवी आले. धावसंख्या झालेली आहे बिनबाद 8 धावा. 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. टॉस जिंकून मांडवी चॅलेंजर्सने क्षेत्ररक्षण निवडलं. प्रथम फलंदाजी करताना 92 बनवल्या सचिन ढवळेच प्रहार 11ने आणि आता 93 धावांचा पाठलाग करताना 8 धावा धावफलकावर मांडवी चॅलेंजर्सच्या. आपण पाहतोय आता स्ट्राईकला असा एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो की त्याचा फॅन फॉलो त्यांनी त्याच्या स्वबळावरती कमलेला अगदी आपल्याला पाहायला मिळतो. स्वबळ याच्यासाठी मी हा शब्द वापरलाय, त्याची फलंदाजीची स्टाईल, त्याचा खेळण्याचा रिदम किंवा त्याने आत्तापर्यंत जेवढं क्रिकेट खेळलंय ते अफलातून क्रिकेट खेळलेलं आहे आणि म्हणून त्याच्या नावाचा एक वेगळा बोलबाला आहे. नाम तो सुना होगा ना आम्ही पप्पू रामगुडे. 250हून जास्त मालिकावीर, कदाचित 300हून जास्त असतील आणि मिस्टर नॉट आउट या नावाने त्यांना ओळखलं जातं आणि म्हणून पहिला बॉलचा त्यांनी सन्मान केला. हलक्या त्याने कव्हरला ड्राईव्ह करून धावसंख्या पोहोचते 9. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल स्क्वेअर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक डीप कव्हरला पोहोचतील, एक सिंगल होते. पूर्ण दुसऱ्या धावासाठी प्रयत्न चालवले जातील कारण क्षेत्ररक्षण अजूनही पूर्ण झालं नाहीये. थ्रो होईपर्यंत 2 धावा आरामात श्रीने आणि अविने पळून पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या दुहेरी आकड्यावर पोहोचते बिनबाद 11 धावा मांडवी चॅलेंजर्स. एक उजवीच्या बाहेरचा चेंडू अगदी आपण पाहिला हलक्या हाताने ढकलला आहे कारण एक मोठा फटका आलाय, एक व्हाईट बॉल पण आलेला आहे आणि सिंगल डबल धावसंख्या चालू आहे. त्यामुळे 93 धावसंख्यांचा पाठलाग करत असताना इतक्या मोठ्या फटक्यांची सुद्धा गरज नाहीये. त्यामुळे कदाचित एक मोठा फटका आला ना तिथून पुढे शांत संयमाने फलंदाजी होताना आपण पाहतोय श्रीकांत खुणे आणि अविनाश रामगुडे अर्थात पप्पू रामगुडेची. तुमचं गणित चांगलं असेल तर तुम्हाला तो चेस जमवता येईल. इथेच गणित बांधलाय दोन फलंदाजांनी. यावेळेस खेचून मारलाय, क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑनचे, मिड विकेटचे, दोघांना बीट कर बॉल वेगानं जातोय थेट लॉंग ऑन काउ कॉर्नर सीमारेषा पार. जबरदस्त क्लास पाहायला मिळतोय श्रीचा. 4 धावा ऍड होतील. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 15, 42 चेंडू, 78 धावांची गरज. चाचपणी केली खेळपट्टीची आणि त्यानुसार आपण देखील कळवलं की फलंदाजांसाठी दुपारचं सत्र हे पोषक आहे आणि मागच्या 2 डावांमध्ये तेच पाहायला मिळाले, मागच्या 3 डावांमध्ये तेच पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे हा चेस सोपा होऊ शकतो मांडवी चॅलेंजर्ससाठी.
खेळपट्टीने सोपं होईल की मला माहिती नाही, पण श्रीकांत खुणे जोपर्यंत आहे तोपर्यंत तो चेस होण्याची शक्यता आहे. कारण त्याची फलंदाजी, त्याचा रिदम पाहता त्याला 92 काहीच अवघड नाही आहेत. 92 निश्चितप्रमाणे त्याच्यासाठी अवघड नाही आहेत. त्याला 93 आरामात तो पूर्ण करू शकतो असं मला वाटतं. ओके, पहिले षटक तर मांडवी चॅलेंजर्सच्या पक्षात गेलेलं आहे आणि आता दुसरा गोलंदाज वापरला जातोय मिस्टर मयूर मासाळ. बारामतीचा हा सुपरस्टार आहे आणि याच मैदानावर जेव्हा प्रॅक्टिस सेशन झालं होतं मयूरने चांगलीच अष्टपैलू कामगिरी केली होती आणि त्याचमुळे पुन्हा एकदा जसं सचिन ढवळेंनी सांगितलं की याच मैदानावर आम्ही प्रॅक्टिस घेतलेली आहे सर्व खेळाडूंची आणि त्या प्रॅक्टिसचा कदाचित फायदा होऊ शकतो. पाहूया. दुसऱ्या षटकासाठी स्ट्रायकर एंडला अभि तयार आहेत. श्रीकांत खेळतात 13वर आणि आता फार एंड कडून बॉलिंग ट्रॅकवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मयूर मासाळ. मयूर आल्या गोलंदाज मार्कली समोर आहे पप्पू. या दरम्यान अगदी आपण पाहतोय थोडासा मिस्टॅम फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण या दरम्यान अगदी आपण पाहतोय. चेतन भाटे याला आपण पाहिले क्षेत्ररक्षण करत असताना एक सिंगल आली आणि सिंगलच्या रूपाने धाबांक धावसंख्या 16 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळतात. एक शॉर्ट पिच चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, थोडासा मिस्टॅम फटका. नशीब बलबत्तर पप्पू रामगोडेचं की चेतन भाटेच्या आसपास चेंडू नव्हता. प्रयत्न चांगला होता चेतनचा आणि बॉल रिकोशिएट झाल्यानंतर चेतनचं देखील शरीराचं संतुलन त्याने योग्य केलं बॉल कव्हर करण्यासाठी. स्ट्राईक रोटेट झाले ते चांगलं झालं. कदाचित श्रीकांत एका लईमध्ये आलेला आहे आणि त्याचमुळे या पॉवर प्लेच्या षटकामध्ये श्रीकांत जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. अभि थोडे थांबतायत, त्यांना माहिती आहे की माझा साथीदार चांगला खेळतोय तर त्यांना जास्तीत जास्त स्कोप मिळावा त्यासाठी ते प्रयत्न चालू आहे. त्याचमुळे अविनाशने 2 चेंडूवर 2 कव्हर केल्या आणि बाकी चांगला स्ट्राईक रेट आपण श्रीकांतचा पाहतोय. धावसंख्या झाली बिनबाद 16 धावा. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. उलट दिशेने खेळणे, रिव्हर्स स्वीप करायचा प्रयत्न, बॉल अगदी खोलात ठेवला होता. येतोय हा डॉट बॉल, चांगली वापसी होते. सचिन ढवळेच प्रहार 11ची पहिल्या षटकानंतर येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या थांबले 16. आपण पाहतोय धाबांक धावसंख्या जी आहे ती 16 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. आपण एक सकाळी पिच रिपोर्टिंग घेत असताना एक गोष्ट सांगितली, कोणत्या बाजूने धावा येतील आणि कोणत्या बाजूने धावा येणार नाहीत. आणि तुम्ही सकाळपासून पाहिलं असेल की ज्या बाजूने आपण चर्चा केली होती त्याच बाजूने धावा सातत्याने आलेल्या आहेत. पलीकडच्या बाजूने गोलंदाजी करत असताना अगदी आपण पाहिले की त्या बाजूने धावा येत नाहीये. ज्यावेळेस आपल्या म्हणजे कॉमेंट्री बॉक्सकडून गोलंदाज असतो ना त्यावेळेस मात्र धावा आलेल्या आहेत. आणि म्हणूनच खेळपट्टीचा आढावा घेऊन खेळणं कधी कधी रास्त ठरतं, फायद्याचं ठरतं. या ठिकाणी गोलंदाज आता बाजी मारतोय असं दिसून आलेले कटर्स आहेत उजव्या त्याच्या बॅटर्ससाठी मयूर मासाळकडे आणि त्याचा वापर खूप योग्य वेळी करतोय. फॉलिंग स्वीपचा प्रयत्न जरूर होता श्रीकांतचा, पूर्णपणे धडपडले होते जमिनीवर, ते बसले होते पण स्ट्रोक एक्झिक्यूट करू शकले नाही. बॅक टू बॅक 2 डॉट्स येत आहेत गोलंदाज मयूर मासाळकडून. बॉल ग्रिपिंग चुकली, फुल टॉस, ड्राईव्ह केल्या बॉलला, जास्त फायदा श्रीकांतला उचलता आला नाही. काळजाचा ठोका चुकला असावा मयूरचा, पण दरम्यान मिळते ही एकच धाव. धावसंख्या पोचते बिनबाद 17. संधी होती इथे मात्र श्रीकांत खुणे याच्याकडे आणि आपण पाहिले की फनी मोमेंट्स पाहायला मिळाली असती. इथे जर कदाचित एखादा मोठा फटका जर आला असता तर पण फुलटा चेंडू होता, तिथे खूप उंची पण चेंडूला पाहायला मिळाली. फनी बॉल होता असं आपण म्हटलं तरी हरकत नाही, पण त्याचा फारसा फायदा श्रीकांत खुणे याला घेता आला नाही आणि एकच धाव. आणि नॉन ट्रॅकच्या बाजूनंतर त्याच गोष्टीचा विचार करतोय, मी संधी का गमावली हे प्रश्नचिन्ह होतं. यावेळेस अगदी आपण पाहतोय परफेक्ट यार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चिन्हवरती पोहोचलाय. डायरेक्ट खिडक्यांचा प्रयत्न होता, तिथे एक धाव आरामात येताना आपल्याला पाहायला मिळाली. चेतनचं क्षेत्ररक्षण परत एकदा आपण पाहिले, चेतन याचं क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहिले, चांगलं क्षेत्ररक्षण आहे आणि धापालकरती धावसंख्या आहे 18. जर तुमच्याकडे संयम आहे तर तुम्ही खूप काही कमवू शकता क्रिकेटच्या खेळामध्ये आणि तेच अविनाशच्या वतीनं पाहायला मिळते. 93 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि अजूनही ते डोक्यावर बर्फ ठेवून खेळतात, शांत स्वभावाने खेळतात, शांत वृत्तीने खेळतात, शांत शैलीने खेळतात. या षटकात मयूरने खर्च केल्यात फक्त 3 धावा. पप्पू रामगोडेच्या बाबतीत आपण नेहमी सांगतो ना, कमी बोलणारा पण बॅटीने जास्त बोलणारा हा खेळाडू. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला, कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि एका धावसंख्येवरती इथे समाधान मानलंय. आणि धापालकावरती धावसंख्या आपण पाहिली, 2 षटकं संपली, धापालकावरती धावसंख्या आहे 19 धावा धापालकावरती आपण पाहतोय. उर्वरित 36 चेंडू अर्थात 6 ओव्हरचा सामना अजूनही बाकी आहे, 74 धावा अजूनही बनवायच्या आहेत. चंदूशेठ गोगावले यांचा संघ आहे मांडवी चॅलेंजर्स आणि सचिन सरांचा म्हणजे सचिन ढवळे सरांचा संघ आहे सचिन ढवळेच प्रहार 11. संघमालकांचं देखील विशेष योगदान सातत्याने 3 वर्षांपासून आपण पाहतोय. चंदूशेठ गोगावले तर मागच्या वर्षी देखील उपविजेता ठरले होते, यावर्षी विजेतेपदाची माळ त्यांना गळ्यात घालायची आणि पुन्हा एकदा त्यांनी संघबांधणी खूप चांगली केली. सचिन ढवळे सरांचा उल्लेख केला तर याच मैदानावर त्यांनी प्रॅक्टिस सेशन घेतले, म्हणजे संघमालक सुद्धा किती डेडिकेटेड आहेत या मुलांना वाव देण्यासाठी हे देखील पाहायला मिळते.
नुसतं संघ मालकत्व घेऊन चला ज्या दिवशी स्पर्धा सुरू होईल त्या दिवशी मात्र टीम बरोबर येणं ह्या गोष्टी पाहायला मिळत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की ज्यावेळेस अगदी मी एखाद्या संघाचं संघ मालकत्व घेतो ना तिथून पुढे माझी जबाबदारी सुद्धा वाढली गेली. मी माझ्या टीमचा मॅनेजर कोण असेल, संघ बांधणी करत असताना कोणावरती जबाबदारी आहे, माझ्या टीमचा कॅप्टन कोण आहे, माझ्या टीममध्ये फलंदाज कोणते आहेत, गोलंदाज कोणते आहेत, कोणाकडून कोणत्या क्षणी कशा प्रकारची कामगिरी करून घ्यायची. आणि प्लस जर त्या टीममध्ये टीम ओनर जर एखादा खेळाडूचा असेल तर अजून त्याचा प्लस पॉईंट पण होतो. सचिन ढवळे सर टीम मेंबर आहेत. हलक्याताने बॉलला स्लाइस केले क्षेत्ररक्षक आहे शॉट थर्ड मॅनला. तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केलेली आहे. एका धावेची वाढ होते, एका धावेच्या वाढीने धावसंख्या पोहोचते. बिनबाद 20 धावा जिंकण्यासाठी 35 चेंडू 73 धावांची गरज. मोठा सामना आहे. संत आणि सावध सुरुवात. तुम्ही एक गोष्ट सातत्याने सांगता की संयम सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि 8 ओव्हर तुम्हाला हे शिकवते. संयम सगळ्यात महत्त्वाचा आहे. तुमच्यातलं जे काही क्रिकेट आहे हे तुम्हाला दाखवावं लागणार आहे. तुमच्यातली फलंदाजी कशी आहे, गोलंदाजी कशी आहे, याचं जे एफर्ट लागले जातं ना, कारण तुम्ही जो काही 40-45 मिनिटं खेळपट्टीवरती थांबताय ना तिथं तुमचा एफर्ट आहे. आणि पाहूया आता तो एफर्ट्स कुठवर नेऊन पोहोचवतोय. मांडवी चॅलेंजर्सला बॅकफुटला जाऊन टॅप केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक पोहोचतोय कव्हर पॉईंटला. तोपर्यंत एक सिंगल पूर्ण. चेतन जास्तीत जास्त क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत व्यस्त राहिलेले आहेत या डावामध्ये. धावसंख्या पोहोचते 21 वर. अजून अगदी आपण पाहतोय एकही फलंदाज गमवलेला नाही आहे मांडवी चॅलेंजर्स या संघाने. तुम्ही एक गोष्ट सांगितली की गणित निश्चितप्रमाणे खूप सुंदररित्या बांधलेलं आहे की कोणत्या गोलंदाजावरती अटॅक करायचा, कोणता गोलंदाज असेल किंवा कुठून अटॅक सुरू करायचा यासाठी हा प्रयत्न असेल. इथं क्षेत्ररक्षण सुरेख धावबाची संधी आहे आणि इथं अगदी आपण पाहतोय चेंडू फेकला गेला नाही. रिक्स निश्चितप्रमाणे उचलली गेली नाही. मनीष पाटील सर संधी होती, संधीचं सोनं निश्चितप्रमाणे या ठिकाणी केलं गेलं नाही किंवा त्याचा फायदा या ठिकाणी घेतला नाही. आपण म्हणतो रिक्स उचलली नाही. मी एक वाक्य निश्चितप्रमाणे सांगेल की जोपर्यंत तुम्ही उचलणार नाही रिक्स तोपर्यंत तुमचा विजय होणार नाही फिक्स. खूप चांगला उल्लेख आपण या ठिकाणी केलाय. आणि मी देखील तेच सांगत होतो की मोठा मासा गळाला लावायचा असेल तर रिस्क घेणं आवश्यक होतं. थ्रो केला असता ओव्हरची धाव गेली असती, पण जर सक्सेस झाली असते तर ही पार्टनरशिप ब्रेक झाली. बघा आता रिस्क घेतली, पण आता विकेट किपर एंडला विकेट किपर रेडी होते. दरम्यान एक सिंगल मिळते. पहिल्या षटकामध्ये धावांचा पडला पाऊस, पण त्यानंतर आता गोलंदाजांची हौस पाहायला मिळते. आणि निलेश इंगवले जे पहिल्या षटकात महागडे ठरले होते, विकेट जरी मिळत नाहीये पण खूप चांगला खेळ पाहायला मिळतो. बॅक टू बॅक 4 सिंगल्स आलेले आहेत आणि पुढच्या 2 बॉलवर 2 सिंगल्स आल्या तर क्रिकेटच्या शब्दावलीमधलं पिकेट फेन्सेस कंप्लीट होईल. पाहायचं आहे. परंतु श्रीकांत खुणे आणि अविनाश रामगुडे असे 2 खेळाडू आहेत का ते सातत्याने फक्त सिंगल डबलच घेतील असं नाही. त्यामुळे आता आपल्याला पाहायचं की स्ट्राईकला असताना श्रीकांत इथे मात्र कशा प्रकारची कामगिरी करतोय आपल्याला पाहायचे. निलेश वर्सेस श्री. यावेळेस अगदी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. तिथे क्षेत्ररक्षक आहे, धावबाची संधी आणि इथं अगदी आपण पाहतोय इथे ओके तिसऱ्या पंचांचा निर्णय काय तो आपण पाहूया. टीव्ही अंपायरची मदत आहे. ओव्हरस्टेप झालाय की नाही, बॉलर ओव्हरस्टेप झालाय की नाही आपण अंपायर्स कॉल घेतोय आणि येतोय 77च्या वॉर रूम मध्ये. पण बघा खूप चांगली स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळाली आणि क्षेत्ररक्षण देखील अचूक दर्जाचा थ्रो करताना थोडासा वेळ घेतला, नाही तर मग परतावं लागलं असतं फलंदाज श्रीकांतला. एकाच ॲक्शनमध्ये थ्रू झाला असता तर काहीतरी चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं म्हणून सर. नक्कीच. आणि आपण प्रॅक्टिस करत असताना कधी कधी आपण पाहतो ना की थ्रो करण्याची प्रॅक्टिस असेल, स्टंप उडवण्याची प्रॅक्टिस असेल, ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या असतात. तुम्ही फक्त गोलंदाजी किंवा फलंदाजीची प्रॅक्टिस करून चालत नाही. तुम्ही कुठून कुठपर्यंत थ्रो करू शकता ना याची सुद्धा प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या जागेवरती नेहमी क्षेत्ररक्षण करता तिथून तुम्ही डायरेक्ट चेंडू यष्टींवरती फेकू शकता का, डायरेक्ट चेंडू यष्टींवरती तुम्ही मारू शकता का, याची सुद्धा प्रॅक्टिस ही सगळ्यात महत्त्वाची मानली जाते. डिसिजन पेंडिंग फॉर बॉल रेंज. ओव्हरस्टेप झालेत का नाही ते पाहण्यासाठी आपण थांबलेलो आहोत. क्रिकेटचा खेळ शिस्त शिकवतो, क्रिकेटचा खेळ नियम शिकवतो, क्रिकेटचा खेळ संघर्ष शिकवतो, क्रिकेटचा खेळ समयसूचता शिकवतो. आणि त्याचमुळे क्रिकेटच्या खेळाने हे जे ग्लॅमरस स्वरूप घेतलेले आहे त्याचमुळे कित्येकांनी कारकीर्द म्हणून सुद्धा क्रिकेटला निवडलेलं आहे. क्रिकेट संघ बांधणी पण शिकवतो, तुम्हाला निर्णय घ्यायला निश्चितप्रमाणे शिकवतो आणि विशेष म्हणजे क्रिकेट नाती जपायला पण शिकतो. कारण याच क्रिकेटच्या माध्यमातून कित्येक आपल्या मित्रपरिवारावरती संकट आल्यानंतर हाच क्रिकेटचा मित्रपरिवार उभा राहिला आहे आणि त्यातून मित्र आपले वाचले पण गेलेले आहेत. हे विसरून चालणार नाही. अजूनही निर्णय प्रलंबित आहे, निर्णय येईलच तोपर्यंत आपण नक्कीच कौशीकडे लक्ष देऊया. फेअर डिलिव्हरी आहे. तर दरम्यान हा डॉट धावसंख्या थांबलेली आहे 23 बिनबाद. 31 चेंडू 70 धावांची गरज. 31 बॉल्स अँड 70 रन्स रिक्वायर्ड टू विन मांडवी चॅलेंजर्स.
शेवटचा बॉल घेऊन या षटकातला बॉलिंग ट्रॅकवर निलेश शिंगवले चांगलीच वापसी आपल्या संघासाठी करतोय. कॅप्टन आहे सचिन ढवळेच प्रहार 11चा. फुल टॉस बॉल जसा आला तसा बाहेर गेला. वादळापूर्वीची शांतता भंग झाली. श्रीकांतचा कहर पाहायला मिळाला. बॉल स्क्वेअरला क्लिअर करतोय. तिसऱ्या षटकाचा शेवट गोड होतोय. मांडवी चॅलेंजर्स पोहोचले 3 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 29. चर्चा केली होती की सिंगल डबल कुठपर्यंत चालणार आहे, कारण समोर श्रीकांत आणि पप्पू रामगुडे सारखे आक्रमक फलंदाज आहेत आणि तिथे फुलटा चेंडूवरती एक षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि या षटकाराची रूपाने धावफलक 29 वरती आहे आणि आता चेंडू बाकी राहिले 30, धावा बनवायच्या 64. एक सूचना निश्चितप्रमाणे आहे प्रेक्षक राजांसाठी. सूचना म्हणाच, कारण विनंती करून चालणार नाही. फ्लेकच्या समोर जे सगळे प्रेक्षक वर्ग बसलेले आहेत त्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती राहील, समोर 5 व्यक्ती आहेत आणि इकडे जसप्रीत बुमराह स्टँडच्या बरोबर उजव्या बाजूला ब्लॅक टी शर्ट परिधान केलेले 3 जण आहेत तिथे. आपणास विनंती राहील आपण स्टँडमधून बसा. प्रेक्षकांना विनंती राहील आपण जिथं बसलेला आहात मांडी घालून ग्राउंडवरती त्या प्रेक्षकांना विनंती राहील. हां, तुम्ही स्क्रीनवरती दिसताय प्रेक्षक वर्ग. तुम्ही हां, तुम्ही नाही नाही म्हणायचं, उठायचं. नाही म्हणायचं नाही, तिथून आपली जागा बदलायची आणि स्टँडमध्ये येऊन बसा. सर्वांना विनंती राहील. थँक्यू. चौथ्या षटकाची सुरुवात चेतन बाटे करतोय. पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतोय लेफ्टी बॅटर्ससाठी. अभि खेळतात 5 वर, श्रीकांत खेळतात 23 वर आणि मांडवी चॅलेंजर्स 29 वर. वेट अँड वॉच पॉलिसी. ऑन साइडला पुल करताना बॉलला जसप्रीत बुमराह स्टँडच्या बाहेर गुल केलंय. षटकार येतोय मिस्टर नोटआउटच्या वतीनं 6. फलंदाजी मार्कवरती जसा आला आणि चत्तरवरती आक्रमण केलं गेलं. इथे पप्पू रामगुडेच्या बॅटमधून अगदी आपण पाहिलंय एक सुरेख प्रकारचा षटकार येताना आपल्याला जो पाहायला मिळालाय. आक्रमण काय असतं, सुरुवातीला संयम पाहायला मिळाला आणि सुरुवातीला खडबडीचा रोड होता आणि जसा अगदी हायवे लागलाय या दोघांनी विदाऊट टोल आता वसूल करायला सुरुवात केलेली. 35 धावा. हलक्याने बॉलला प्लेस केले बॅटचा फेस ओपन करताना. खरं तर बघा आता चुकांवर चुका होत आहे सचिन ढवळेच प्रहार 11 या संघाकडून. 17 चेंडूंपर्यंत खूप चांगला खेळ पाहायला मिळाला होता, पण आता मागच्या 3 चेंडूवर पाहिलं तर एक फुलटॉस आला, एक हाफ ट्रॅकर आला, एक फिल्डिंग मिस्टेक आली आणि त्याचमुळे धावसंख्या झालेली आहे बिनबाद 37 धावा. आपण ऑनस्क्रीन तुषार रणदिवे भाजा त्याचबरोबर अक्षय निर्मळ यांना निश्चितप्रमाणे पाहतोय. चर्चा निश्चितप्रमाणे जी आहे आणि चर्चा करताना अगदी आपण पाहतोय. बरं, चर्चा काय आता दिवाळीत काय केल्याची चर्चा नाही, आता मॅचमध्ये कोण कोणावरती मात करतोय आपल्याला पाहायचंय. पंचाकडे खूप मोठं अपील आणि अगदी आपण पाहतोय अपील खूप मोठ्या प्रमाणात केलं गेलं होतं, परंतु मला असं वाटतं की इथे बाउन्स झालाय चेंडू आणि तदनंतर जेल होताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. त्यामुळे निलेश इंगवले सुद्धा तितक्या ताकदीने अपील करताना पाहायला मिळालं नाही. विकेटच तितका मोठा आहे आणि तिथेच कुठेतरी गणित अडलेलं आहे, विजयाचं समीकरण दडलेलं आहे आणि म्हणूनच या पार्टनरशिपला कसं ब्रेक करता येईल तर सर्वतोपरी प्रयत्न आता प्रतिस्पर्धी संघाचे पाहायला मिळत आहेत. यावेळेस बघा रिच मध्ये होता बॉल, आउट ऑफ रीच केलंय. बॉल आणि बॅटचं उत्तम कनेक्शन आणि पूर्ण केलंय 6 धावांचं इंटेन्शन. बॉल मिड विकेट सीमारेषा पार, 6. कनेक्शन मध्ये आणि इंटेन्शन मध्ये सिलेक्शन सुद्धा तितक्याच ताकदीचं होतं की कुठल्या झोन मध्ये चेंडू खेळायचा. तयार यावेळेस अगदी आपण पाहतोय परत एकदा हलक्या हाताने चेंडू खेळलाय आणि तिथे 1 धाव आरामात येताना पाहायला मिळाली. आणि सर एक गोष्ट घडली, तुम्ही पहा एक षटकार आला होता याच्या अगोदर, तो षटकार आल्यानंतर एक सिंगल येत असताना अमोल घोडेकर क्षेत्ररक्षण अगदी करत असताना अगदी आपण पाहिलं चेंडू फेकला गेला, तिथं सिंगल आहे, तिथं डबल आली आणि स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर अजून एक षटकार आला.
मागच्या 6 चेंडूंमध्ये 21 धावा मिळाल्या आहेत मांडवी चॅलेंजर्सला. ही देखील बाब लक्षात घेण्यासारखी आहे. आणि एक कंपॅरिझन खूप इम्पॉर्टंट असते प्रत्येक कॅप्टनसाठी की पहिल्या डावामध्ये आपण या स्टेजला कुठे होतो आणि आता पुढे नंतर काय करायचं आहे. कारण सचिन ढवलेच प्रहार 11 या स्टेजला 35 वर होते आणि मांडवी चॅलेंजर्स 44 वर आहे विदाउट लॉस. तर कुठेतरी वरचढ आहे या सामन्यामध्ये. या स्टेजला मांडवी चॅलेंजर्सची टीम धावसंख्या पोहोचते 44 वर. अविनाश रामगोड यांनी बऱ्यापैकी आता तो स्ट्राईक रेट मेंटेन केलेला आहे. 20 वर खेळत आहेत आणि श्रीकांत खुणे खेळत आहेत 23 वर. फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची एज, बॉल मागे, गलीमध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत. बीत पूर्ण होते एक सिंगल. एखादा चिवाड धावसंख्या पोहोचते 4 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 45 धावा जिंकण्यासाठी 24 चेंडू 48 धावांची गरज. एक चांगले क्रिकेट अगदी आपण पाहतोय आणि दोघांकडूनही क्रिकेट तितक्या ताकदीचं आहे. म्हणजे 14 चेंडू 24 धावा जर अगदी आपण पाहिल्या तर इथे कम्प्लीट करताना पाहायला मिळतोय तो इथे श्रीकांत खुण्याची कामगिरी आपण पाहिली. 10 चेंडू 20 धावा पप्पू रामगडची आपण पाहिल्यात. इन्व्हिटेशनल ओपन हाफ ऑन 16 नोव्हेंबर 2024 at 1 PM. आकाश तारेकर, अविनाश राणा, योगेश पेडणकर आणि अंकुर सिंग हे 4 कॅप्टन्स आपलं नाव टिकवतील. कारण कॅप्टन्सी निभावताना कित्येक वर्षाचं क्रिकेट खेळताना NB ट्रॉफीमध्ये आता त्या ट्रॉफीला जिंकण्याचं स्वप्न हे 4 कॅप्टन्स पाहतात आणि त्याचमुळे पाहायला विसरू नका 16 नोव्हेंबरला ऑल इंडिया आयकॉन हाफ. त्यानंतर न्यू लॉन्चिंग आहे 20 नोव्हेंबरला 70 स्पोर्ट्सची फुल स्लीव्स अँड जॅकेटची. तर नक्कीच त्या लॉन्चिंगला देखील भेट द्यायला विसरू नका 20 नोव्हेंबर 2024. आणि त्यासाठी 70चं पेज इंस्टाचं जे आहे तुम्ही ते फॉलो करा. तुम्हाला बऱ्याचशा अपडेट्स क्रिकेटच्या त्यावर नवीन नवीन टी शर्ट कॅप बॅट्स निश्चितप्रमाणे आहे. आणि आपण 70चा जो बॉल निश्चितप्रमाणे वापरतोय लगातो 6 ती मजा आहे निश्चितप्रमाणे 70च्या माध्यमातून. सामना रंगतदार होतोय. सामना आता मध्यांतावर आलेला आहे आणि यानंतर अजूनही 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. 48 धावांची गरज आहे. त्याचमुळे बॅलन्स्ड दोन्ही संघांचा कायम आहे. दोन्ही संघांनी आपली पकड मजबूत ठेवलेली आहे. पण आता एक चूक आणि त्यानंतर पराभवाच्या दिशेने तुमचं वळण जाईल आणि म्हणूनच आता मार्जिन ऑफ एरर दोन्ही संघांना 0 ठेवावं लागेल. कॅमेरामन एकदम छान दिसत आहेत. उन्हाचा तडाखा आहे. कुशल आहेत आणि कुशलची कामगिरी खुशाल आहे. ऑन स्क्रीन अगदी आपण पाहतोय. नाही ते हँडसम आहेत त्याच्यामुळे स्वतः चेहरा ते लपवत आहेत. बॉलर तयार बॉलिंग ट्रॅकवर स्वप्नील भालेराव. खूप चांगली टीम बॉन्ड झालेली आहे सचिन ढवलेच प्रहार 11ची. अजून एक ग्रामीणचा एक सुपरस्टार आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर स्वप्नील भालेराव. कॅपॅसिटी आहे स्वप्नीलकडे परत येण्याची, आपल्या संघाला परत आणण्याची. म्हणजे सर एक गोष्ट नक्कीच खरी की मगाशी तुम्ही शब्द सांगितला की एक चूक जो संघ कमी चुका करेल तो बाची मारेल. इथे बिगेट आज श्रीकांतचा वाढदिवस आहे आणि आज षटकार खेचून तो वाढदिवस साजरा करतोय. आपल्या संघासाठी उत्तम एअर स्ट्राईक देऊन संघाची साथ देतोय आणि मांडवी चॅलेंजर्स पोहोचतोय 50 पार. नाबाद 51. नॉट आउट 51. मनीष सर 51 धावा धावपालकर्तीच्या बनवल्या गेल्या त्या 51 पैकी 30 धावा एकट्या श्रीकांत खोण्याच्यात. काय फलंदाजी करतोय अफलातून. चौफेर फटकेबाजी आहे. गलीमध्ये आपण फटके पाहिले, फायनलीला फटके आपण पाहिले, कबड्डीचे फटके अगदी आपण पाहिले, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण पाहिला, पॉईंटच्या दिशेने फटका अगदी आपण पाहिला. अशी कोणती जागा नाही जिथं मात्र धावा श्रीकांत खोण्याने घेतल्या नाहीत. चौफेर फलंदाजी आणि त्यात त्यांना मिळाली साथ अविनाश रामगोड यांची. अविनाश यांनी सुरुवातीला थोडासा स्लो ट्रॅक पकडला पण त्यानंतर मात्र त्यांची फास्ट लोकल चालू झाली. मला असं म्हणावं लागेल 7 म्हणण्यापेक्षा एक अनुभवी माणूस जर समोर असेल ना तर जे म्हणतो ना आपण कॉन्फिडन्स लेवल ही वाढली जाते आणि कॉन्फिडन्स निश्चितप्रमाणे श्रीकांत खोण्याचा हा वाढलाय. तो कॉन्फिडन्स वाढण्याचं कारण असं आहे एकमेव आहे त्याचं कारण आहे समोर पप्पू रामगोड आहे आणि अगदी आपण पाहतोय परत एकदा स्विचचा फटका आहे. सूर्यकुमार यादव स्टँडच्या पलीकडे येतोय खणखणीत षटकार. स्ट्रोक स्ट्रॅटेजी पाहायला मिळते पण हातामध्ये ब्रँडेड बॅट नसेल तर काय उपयोग. आणि त्याचमुळे प्रत्येक खेळाडूला जेव्हा आपण मॅन ऑफ द मॅच देतो अशा वेळेला चॅम्पियन स्पोर्ट्स महाड, युनिक स्पोर्ट्स परांडा, PS स्पोर्ट्स कॅम्प आणि विराज स्पोर्ट्स सातारा यांच्या वतीनं पुरस्कृत झालेल्या बॅट्स देखील देतोय. तर या ठिकाणी मात्र श्री बरसतोय, धावांचा पाऊस पाडतोय. धाव संख्या 57. खूप मोठं आक्रमण
या दरम्यान अगदी सातत्याने स्त्री करताना आपल्याला पाहायला मिळते. एक धाव आली आहे, दुसरीचा प्रयत्न होता परंतु अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी नकार दिला गेला आणि एका धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल तो असेल बिनबाद 58, 58 नॉट आउट. अजूनही संधी निसटलेली नाहीये सचिन ढवलेच प्रहार 11 या संघाकडून. सुरुवात चांगली झाली, पहिल्या 3 षटकांपर्यंत चांगला खेळ सचिन ढवलेच प्रहार 11चा झाला. त्यानंतर मध्यंतरामध्ये फलंदाजाने अक्षरशः आतिषबाजी केली, पण अजूनही शेवट झालेला नाही या सामन्याचा. अजूनही संधी आहे सचिन ढवलेच प्रहार 11ला. स्वप्नील भालेराव पुनरागमन करण्याच्या तयारीत. बॅटची बॉटम एज, बॉल मागे, फ्लाय स्लिपला प्रोटेक्शन आहे, थ्रो बॅटिंग एंडला एक सिंगल होते. पूर्ण काय कॉम्बिनेशन आहे या दोघांचं आणि खूप चांगला ताळमेळ या दोन फलंदाजांनी साधला. धावसंख्या 59 झाले जिंकण्यासाठी. 20 चेंडू 34 धावांची गरज. एनिथिंग कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट. तुमच्या मनामध्ये अगदी निश्चय जर ठाम असेल किंवा तुमचा आत्मविश्वास अगदी अथंग महासागरासारखा जर भरलेला असेल ना, तर तुम्ही कोणत्याही क्षणी कधीही कुठेही बाजी मारू शकता. हे दाखवून देतात परत एकदा ही अनोखी अशी जोडी आहे श्रीकांत खुणे आणि अविनाश रामगुडे अर्थात पप्पू रामगुडे. आपण पाहतोय मला वाटतं पायाला थोडासा क्रॅम्प निश्चितप्रमाणे जाणवतोय आणि स्प्रे मैदानाच्या आतमध्ये जाणं गरजेचं अगदी आपण पाहतोय. थोडीशी पायाला इंजुरी होतं पायामध्ये. विशेष म्हणजे श्रीकांत खुणे यांचा आज वाढदिवस आहे. किती योग्य गोष्टी पहा. संदेश पाटील सरांचा वाढदिवस आपण या ठिकाणी याच स्टेजला निश्चितप्रमाणे काल संपन्न केला. केक कापला गेला, त्यानंतरचं सेलिब्रेशन अगदी आपण पाहिलं आणि प्रत्येक व्यक्ती आल्यानंतर संदेश सरांना निश्चितच भेटत असताना अगदी आपल्याला पाहायला मिळाला आणि संदेश सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना पाहायला मिळाला. आज अजून एक व्यक्तीचा वाढदिवस आहे. कोर कमिटी मेंबर निलेश ढवले स्पोर्ट्स फाउंडेशन रोहितजी हिंगे यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे. तर आज पार्टी तो बनती है. पण पाहूया आता मैदानाच्या आतमध्ये तर श्री आपला वाढदिवस फलंदाजीच्या माध्यमातून साजरा करतोय, मैदानाला आपलंसं करतोय, प्रेक्षकांना भुरळ घालतोय आणि आता जिंकण्यासाठी टार्गेट जे होतं 93चं त्या टार्गेटचा पाठलाग करताना खूप चांगली स्ट्राईक रेटची फलंदाजी करतो. या क्षणाला सचिन ढवळेच प्रहार 11 हा संघ 44 होता. त्यांचे 2 फलंदाज बाद होते, पण मांडवी चॅलेंजर्सने आतापर्यंत एकही विकेट न गमावता 59 धावांचा डोंगर उभा केलेला आहे. स्वप्नील भालेराव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या उजवीकडून लेफ्ट आर्मवर विकेट. स्ट्रायकरला बॅटर आपण श्रीला पाहतोय. शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. प्लेसमेंट चांगली आहे. कव्हरला क्षेत्ररक्षक थोडे दूर होते, त्यामुळे कमिट झाले धावेसाठी. एक धाव पूर्ण झाले. दुसरा धावेचा प्रयत्न. कॉल चुकला. संधी आहे सचिन ढवळे प्रहार 11 कडे. फलंदाज होतोय बाद. श्रीकांत खुणे. धक्का पहिला. मांडवी चॅलेंजर्स. विकेट येताना आपल्याला पाहायला मिळालं. निलेश इंगवलीचं चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. अर्थात डेंजर एंडला श्रीकांत खुणे पोहोचण्याचा प्रयत्न करत होता आणि दुसरी धाव घेत असताना पप्पू रामगुडे याचा आलेला नकार अगदी पाहिला होता, पण वाटलं कदाचित दुहेरी होईल. खूप पुढे आला, त्यानंतरचा पाय पण घसरला गेला आणि पाय नाही घसरला, अक्षरशः इथे विकेट येताना पाहायला मिळाली. डाव घसरता कामा नये. पाय घसरलाय पण आता डाव घसरता कामा नये, कारण आता पहिला धक्का तर बसलेला आहे आणि पुन्हा एकदा या सामन्यामध्ये शिरकाव करण्याची संधी सचिन ढवलेच प्रहार 11ला भेटते, कारण इनफॉर्म बॅटर बाद झालेत आणि पार्टनरशिप जेव्हा ब्रेक होते त्यानंतर नवीन येणारा फलंदाज थोडासा वेळ घेतो आणि पाहूया त्याच संधीचा फायदा सचिन ढवलेच प्रहार 11 या संघाला होतोय का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. राम मरगळे पोहोचतायत. नॉनस्ट्रायकर एंडला, स्ट्रायकर एंडला असतील अवि रामगुडे. दरम्यान धावसंख्या 60 जिंकण्यासाठी 19 चेंडू 33 धावांची गरज. बाद झालाय श्री. न्यू बॅटर आहे राम आणि एका बाजूला अगदी आपण पाहतोय आघाडीसाठी उतरलेला पप्पू रामगुडे, त्याच्यात सुद्धा राम आहे. स्वप्नील पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार आले, त्यानंतर 2 सिंगल आले, त्यानंतर 1 सिंगल आणि विकेट आले. शेवटचा बॉल बाकी. या 5व्या षटकातला धावसंख्या 60 झाले. मांडवी चॅलेंजर्स बॅकफुटला गेले. कट केल्या बॉलला क्षेत्ररक्षक नाहीये. डीप पॉइंटला कव्हरचा पोहोचेल तोपर्यंत 1 सिंगल होते. पूर्ण दुसऱ्या धावासाठी प्रयत्न झाला होता, पण ठेस लागल्यावर माणूस सुधारतो आणि आता मात्र नकार दिलेला आहे. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 1 गडी बाद 61 धावा झालेली. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 18 चेंडू 32 धावा. 18 बॉल्स अँड 32 रन्स रिक्वायर्ड टू विन मांडवी चॅलेंजर्स. म्हणजे सर काय वाटतं श्रीकांत खुणेची जी काही विकेट आलेली आहे धावबादची शिकार आहे, अर्थात तो झेलबाद झाला नाही, त्रिफळाबाद झाला नाही, लेगबीपूरची शिकार नाहीये, तो इथे धावबाद ज्याला क्रिकेटमध्ये आत्महत्या म्हटलं जातं, हा टर्निंग पॉईंट ठरणार का? संध्याकाळी टर्निंग पॉईंट शो मध्ये नक्कीच आपण या विषयावर चर्चा करणार आहोत, कारण प्रत्येक दिवसाला आपण व्यवस्थित
ओळखतो, अवलोकन करतो आणि त्यानंतर टर्निंग पॉईंटमध्ये या गोष्टींची चर्चा होते. ऑन स्क्रीन आपण धीरज गच्ची यांचा चेहरा पाहिला होता की आज धीरजने 5 विकेट निश्चितप्रमाणे घेतल्यात आणि तो अजून आनंद होता ना, तो काहीतरी औरच पाहायला मिळाला. दिलीपची फलंदाजी म्हणजे त्यांनी केलेला 61 धावा अगदी आपण पाहिले, आपण अर्धशतक त्याचं पाहिलं, पण त्यानंतरची कामगिरी आपण पाहिली धीरज गच्चीची 5 विकेट आणि त्यानंतरचा मॅन ऑफ द मॅच सगळ्यात महत्त्वाचा. उद्याचा प्री मॅच शो ऑफ द पिच इनसाइड स्टोरी ऑफ टेनिस क्रिकेट उद्या 1 वाजता पाहायला विसरू नका 70 लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर. ऑन स्क्रीन अगदी काशिफ आणि अरीफ निश्चितप्रमाणे अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. उद्या जर आपण पाहिलं तर सखोल चर्चा आहे. डॉक्टर पल्लवी प्रसाद, प्रोफेशनल सायकोलॉजी काउन्सिलर, ॲक्टर, मॉडेल निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. चालू असलेला सामना मयूर मासाळ बॉलिंग ट्रॅकवर. हाफ ट्रॅकर आहे, त्यावर दाखवलं आपलं स्पेशल फीचर आणि चेंडूवर लावलं 6 धावांचा स्टिकर. बॉल स्क्वेअरला क्लिअर करता आला, षटकार 6 धावा. आणि परत एकदा आपण पाहिलं सिक्सर किंग काय किंवा मॅच फिनिशर किंवा त्याही पेक्षा जर अगदी आपण पाहिलं तर खास करून एक जबरदस्त कामगिरी आपल्याला पप्पू रामगुडेची या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. षटकार आलाय आणि षटकाराच्या रूपाने धापरकर धावा संख्या 67 आहे. 17 चेंडू 26 धावा. षटकाराचं प्रत्युत्तर विकेट घेऊन मयूर मासाळ देतोय. एक तेरी तो एक मेरी, दुसरा धक्का बसतोय. दोन्ही स्ट्रायकर बॅटर होत आहेत बाद. सामन्यामध्ये येतोय ट्विस्ट, सामना होतोय सुपर रिट. डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता पण चेंडू इतका वेगाने आला, बॅटला अगदी चेंडू लागल्यानंतर अगदी पुढच्या क्षणी गोलंदाजाने घेतलेली विकेट अगदी आपल्याला पाहायला मिळाली. कॉटन बॉलची शिकार ठरला पप्पू रामगुडे आणि आता या 2 विकेट या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरणार आहे की नाही ते आपल्याला पाहायचंय. कारण आता मॅच रंगलेली अगदी आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला मानवी चॅलेंजर्स मागच्या वर्षाचा रनरअप संघ आहे हवेली आणि त्यांच्या विरोधात सचिन ढवळे प्रहार 11 पुणे सिटी. मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगली जाते आणि या रंगलेल्या मॅच मध्ये नक्की कोण बाजी मारतंय ते आपल्याला पाहायचंय. दोघांपैकी एक तर जिंकेल इतकं मी सांगू शकतो. आता तो कुठला संघ आहे ते आपण पाहणार आहोत आणि कुठला तरी एक संघ पराभूत होणार आहे ते पण मी लगेच सांगू शकत नाही. संधी पुन्हा एकदा मिळणार आहे हे पण मी सांगू शकतो. आणि जी काही संधी तुम्हाला जिंकल्यानंतर मिळणार आहे त्याच्यानंतरच्या मॅच मध्ये त्या संधीचं सोनं तुम्हाला करायचं. तर पाहूया आता ते कोण करते मैदानाच्या आतमध्ये. आता 2 फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये, राम मरगळे आणि हर्ष सांघवी यांच्याकडे लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे आणि कालच लेदर बॉल फॉर्मॅटमध्ये 30 चेंडूमध्ये 100 धावांची खेळी सुद्धा त्यांनी खेळलेली आहे. त्यामुळे पाहूया आता टेनिस बॉल मध्ये देखील तशीच गरज असताना हर्षचा खेळ पाहायला मिळतोय का. धावसंख्या 6-7. बॅकफुटला गेले त्यानंतर खूप चांगला स्मॅश केलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे, पोहोचेल लॉंग ऑफचा सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा मिळतील. 2 धावांची वर धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 69. धापलक निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय 69 वरती जाऊन जे पोहोचलेले आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक अप्रतिम कामगिरी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी होताना पाहिली मिळते. समीकरण आपण पाहूया. चेंडू बाकी राहिलेत 15 आणि धावा बनवायच्या 24. 15 चेंडूमध्ये 24 धावा संख्येचा पाठलाग अजूनही या ठिकाणी करायचा आहे. समोर आहे हर्ष, मयूर तयार. या दरम्यान बिगिट केलाय, उंची खूप आहे, पायचे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, मोठी विकेट येते. अजून एक फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3. तोडफोड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल की जी केली होती श्रीने आणि अविनाश रामगुडेने. शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही धावा बनवायच्या आहेत त्या 24. मजा येणार आहे मनीष सर. 12 चेंडू 24चा सामना. तसं पाहिलं तर कित्येक वेळा आपण 4 चेंडूमध्ये सुद्धा हा सामना संपलेला पाहिलाय आणि कधी कधी
हे 12 चेंडू सुद्धा खूप अडचणीत आणतात. स्ट्रायकर एंडला फलंदाज तैनात होत आहेत ते म्हणजेच राम मरगळे. नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय फलंदाज रोहित. राहुल नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडला राहुल आहेत. स्ट्रायकर एंडला राम आहेत. बॉलिंग ट्रॅकला जितेंद्र. ओव्हर द विकेट. आउटसाइड एज बॉल पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. 3 उपस्थित आहेत. विशाल बॉल अडवतील तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. एका धावेची वाढ. धावसंख्या 70. अजूनही जिंकण्यासाठी 11 चेंडू 23 धावा. 11 गेंदेवर 23 रन अभी जीतने के लिए मानना बाकी है. मॅच मध्ये रंगत येते. मॅच मध्ये रंगत निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय वाढली पण जाते. ऑन स्क्रीन प्रेक्षकाचा आनंद अगदी आपण पाहतोय. आमचे प्रदीप ललित डॉन निश्चितप्रमाणे आहेत. एक चांगले क्रिकेटर महाराष्ट्र पोलीस पुणे पोलीस ते सुद्धा क्रिकेटचा आनंद घेत आहेत. अगदी आपण पाहूया उर्वरित 11 चेंडू आणि 23 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत मानवी चॅलेंजर्स हवेली या संघाला. सगळ्यात महत्वाचं अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना काय असेल या दरम्यान अगदी आपण पाहिले. अगदी गॅपमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. चांगले क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळाले. एक सिंगल आहे आणि एका सिंगलच्या रूपाने धापलक. 71 वरती 10 चेंडू 22 धावा. अजूनही सामन्यामध्ये खूप काही दडलेलं आहे. म्हणूनच या 2 संघांचं विजयाचं गणित अडलेलं आहे. आणि आता 71 धावा तर झालेल्या आहेत मांडवी चॅलेंजर्सच्या. आणि जिंकण्यासाठी 10 चेंडू 22 धावांची गरज आहे. जितू शिंदेचं हे षटक थोडंसं फायद्याचं राहिलेलं आहे. पहिल्या 2 चेंडूवर त्यांनी 2 सिंगल्स खर्च केल्या. स्ट्रायकर एंडला आता राम आहेत. बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या उजवीकडून जितू शिंदे तयार. स्टोक्सने जागा बनवली. बॅटची आउटसाइड एज बॉल शॉट. थर्ड मॅनला बॉल कलेक्ट करेपर्यंत फक्त 1 धाव मिळते. सुरुवात या षटकाची चांगली करतोय जितू. धावसंख्या 72. जिंकण्यासाठी 9 चेंडू 21 धावांची गरज. शेवटचे 9 चेंडू आणि 21 धावसंख्येचा पाठलाग अजूनही या ठिकाणी करायचे. मी मागाशी गोष्ट आवर्जून सांगितली की जुगार किंवा क्रिकेट अतिशय विभिन्न गोष्टी आहेत. कारण क्रिकेट खेळत असताना नशीब कधीच आजमायचं नसतं. कारण नशीब आजमायला हे काय जुगार नाहीये. इथं सोबळावरती मात्र सामने लढावे लागतात आणि जिंकावे लागतात. शेवटचे 9 चेंडू आणि बनवायचे आहेत 21 धावा. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय इथे वाईट बॉल. चेंडू खराब चेंडू आहे. पण तितकं नुकसान झालं नाहीये टीमचं. मोठा स्ट्रोक खेळण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतायत राहुल. प्रयत्न करतायत राम. कारण आता शेवटचा टप्पा आहे आणि त्याचमुळे आता एकमेकाशी गप्पा न मारता मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. खूप इम्पॉर्टंट स्टेज आहे. इम्पॉर्टंट फेज आहे या डावाचा या सामन्याचा. फुलटॉस मिस करतो ऑपॉर्च्युनिटी. दरम्यान व्हाईट बॉल तर मिळतोय पण फुलटॉस तुम्हाला नेहमी मिळत नाही. पण या ठिकाणी बॉलर्स च्या वतीनं रेफरल आलेला आहे. बॉलिंग टीमच्या वतीनं रेफरल आलेला आहे. 70-70 वॉर मध्ये जातोय. आपण चेक करूया बॉल व्हाईट बॉल की फेअर बॉल. सचिन अडवळे प्रहार 11 अगदी आपण पाहतोय निश्चितप्रमाणे. अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी रिव्ह्यू तर निश्चितप्रमाणे घेतलेला आहे. प्रत्येक डावमध्ये एक रिव्ह्यू निश्चितप्रमाणे आहे. त्यामुळे त्याचा फायदा निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. आतापर्यंत 73 धावा तर आहेत. या चेंडूचं अजून डिसिजन यायचं बाकी. डिसिजन पेंडिंग आहे. मग अशी गोष्ट तुम्ही सांगितली की मनीष सर की फारसा परिणाम त्या एका वाईट बॉलमुळे झालेला नाही. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय म्हणजे सर आपण या 3-4 दिवसात ह्या घटना पाहिल्यात की एखादा नो बॉल एखादा वाईट बॉल आणि एखादी विकेट मॅचचा टर्निंग पॉईंट ठरलेले आहेत. आणि त्याच चर्चा रात्री 11 वाजता रंगलेल्या आहेत. टर्निंग पॉईंट मध्ये भेट द्यायला विसरू नका. खूप मजेदार किस्से आपण ऐकतो पूर्ण दिवसभराचे. काही निराशेचे भाव असतात, काही आनंदाचे भाव असतात. त्या सर्व गोष्टी आपण खेळाडूंशी चर्चा करताना प्रेक्षकांसमोर आणतो. आणि तो अभ्यास आहे. ते देखील लक्षात घ्यायला हवं की आपण कुठे चुकलोय आणि आपण कुठे चांगलं. तर रिव्ह्यू लॉस्ट व्हाईट बॉल. दरम्यान धावसंख्या झालेली आहे 74. 4 गडी बाद 9 चेंडू 19 धावांची गरज. 19 रन्स अँड 9 बॉल्स. हवेत आहे बॉल. संधी आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का. नो मॅन्स लँड. बॉल पोहोचेल मिड विकेटला. 2 धावा पूर्ण केल्या. 3रा धावेपर्यंत थ्रो बघा अप टू मार्क. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांची वाढ. धावसंख्या पोहोचते 76 धावा. जिंकण्यासाठी 8 चेंडू 17 धावांची गरज. 8 चेंडू 17 धावसंख्येचा पाठलाग. इथे मात्र मॅच मध्ये रंगत येते. मानवी चॅलेंजर संघ इथे चॅलेंज तर स्वीकारलंय पण स्ट्रगल खूप मोठ्या प्रमाणात करतोय. मेहनत करतोय. जी गोष्ट तुम्हाला चॅलेंज करते ती गोष्ट तुम्हाला चेंज सुद्धा करते. आणि पाहूया आता तो गेम चेंजिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय काय फलंदाजाच्या वतीनं. नक्कीच. आणि आपल्याला पाहायचं की इथे जितू शिंदे काय टर्निंग पॉईंट देणार आहे का. परत एकदा आपण पाहिलं चेंडू ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न. समोरच्या बाजूला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती. चेंडू पोचते सीमारच्या बाहेर. फरार. 4 रन. चौकार.
खेळ अजूनही संपलेला नाहीये, कारण दोन्ही संघांपैकी कोणीच अजून जिंकलेलं नाहीये. 7 चेंडू 13 धावांची गरज. धावसंख्या मांडवी चॅलेंजर्सची 4 गडी बाद 80 धावा. 7व्या षटकातला हा शेवटचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर जितू शिंदे तयार पंचांच्या उजवीकडून, आणि या अगोदर चौकार खेचून आपला आत्मविश्वास वाढवतोय तो म्हणजे फलंदाज राहुल राठोड. राहुल राठोड स्ट्रायकिंग एंडला आणि बॉलिंग एंडला आता पाहतोय बॉलर आपण जितू शिंदे. शेवटचा बॉल. आत्मविश्वास वरच्या स्तराला पोहोचलाय आता या दोन्ही खेळाडूंचा. दबाव व्याजासकट परत देता आला पाहिजे. वाईड यॉर्कर हाताळला. शेवटचा बॉल डॉट आला. 7 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झाली 80. जिंकण्यासाठी 6 चेंडू 13 धावांची गरज. काय मॅच मध्ये रंगत आली आहे. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या 13 धावा. एका बाजूला टीम आहे सचिन नवले प्रार 11 आणि एका बाजूला मांडवी चॅलेंजर्स. एक सुंदर लढत आणि याच मॅचची पुणेकर वाट पाहत होते. ही टफ नाही, ही टफ फाईट निश्चितप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये रंग चढवताना या क्रिकेटच्या स्पर्धेचा बोलबाला चढवताना आपल्याला पाहायला मिळते. इजाज कुरेशीचा आपण पहिल्या दिवशी खेळ पाहिला, जो इशिका 11 साठी होता. दीपदादा प्रतिष्ठान या सगळ्यासाठी कृष्णा सातपुते खेळले. मांडवी चॅलेंजर्ससाठी आपण पप्पू रामगोड यांना खेळताना पाहतोय. सनी कसबे DTDC सुकाई प्रतिष्ठान या संघासाठी खेळले. प्रत्येकाला ती जबाबदारी मिळाली, जबाबदारी उचलली. त्यानंतर शेरू लोहार SMG चॅम्पियनसाठी खेळले. बबलू पाटील सँडी सिंबासाठी खेळले. ओम 11 कडून तुषार रणदिवे यांना खेळताना आपण पाहिलं. त्यानंतर अलोक 11 या संघाकडून राहुल सातव खेळले. त्यानंतर ट्रायडंट लॉजिस्टिक्ससाठी आपण अंकुर सिंगला पाहणार आहोत. त्यानंतर आकाश तारेकर FM हॉस्पिटलसाठी, MUC संबळपूरसाठी आहे योगेश पेंडकर. आणि दरम्यान मॅच ऑन होते. जिंकण्यासाठी 6 चेंडू 13 धावांची गरज. मॅच ऑन, गेम ऑन. दोन्ही संघ या स्टेजला अगदी आत्मविश्वासाच्या वरच्या स्तरावर दोन्ही संघातील खेळाडूंच्या हृदयाची धडधड आता फास्ट झाली आहे. दोन्ही संघांना जिंकायचं आहे. 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. अवघड गोष्ट आम्हाला जड जात नाही. दोन्ही संघ आतापर्यंत तेच सांगतायत. पण आता या षटकातले पहिले 3 चेंडू दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचे. तो प्रेशर हँडल करण्यासाठी बॉलिंग मार्कवर चेतन पाटे आणि स्ट्रायकर एंडला राम मरगळे. 6 चेंडू 13 धावांची गरज. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, आउटसाइड एज. बॉल मागे शॉर्ट टर्नमॅनला क्षेत्ररक्षक आहे. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. पहिल्या चेंडूवर 2 मिळतात. 5 चेंडूचा खेळ बाकी आणि धावसंख्या हवी आहे 11. शेवटच्या 5 चेंडू आणि 11 धावसंख्येचं लक्ष निश्चितप्रमाणे अजून एक गाठायचे. राहुल आणि राम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये काय करमत करते ते आपल्याला पाहायचंय. चेतनवरती विश्वास तर ठेवलाय, त्या विश्वासाला कामगिरी कशा प्रकारे पूर्ण करणार आहे ते आपल्याला काही पाहायचंय. कारण पहिल्या षटकात चेतनने 16 धावा खर्च केल्या होत्या आणि इथं चेतनला 13 धावा वाचवायच्या आहेत. या वाचवल्या जाणार का? शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत. 5 बनवायचे आहेत. अजूनही 11 धावा. चेतन आहे गोलंदाजी मार्कवरती आणि समोरच्या बाजूला राम. चेतन वर्सेस राम. 5 चेंडू आणि 11 धावा. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय रामच्या बॅटमधून चेंडू कव्हरला, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. मोठी विकेट आली आहे. बिग विकेट. बॅटर बाद, फलंदाज बाद. फलंदाज बाद झालेले आहे. सामना पुन्हा एकदा रंगतदार वळणावर येऊन पोहोचलेला आहे. आयुष्यात तुम्हाला कित्येक वळणं येतील आणि वळणावर तुम्हाला जायचंय की नाही जायचं हा निर्णय तुमचा असतो. या ठिकाणी मोठ्या स्ट्रोकसाठी गेले जरूर, पण मात्र ते झेलचीच्या स्वरूपात बाद होऊन परतले. आता इक्वेशन बदललेलं आहे. बॉल शिल्लक आहेत 4. आवश्यकता 11 धावांची. 11 धावा 4 चेंडू. मित्रांनो, निश्चितप्रमाणे तुम्हाला या दोन्ही संघांचा जर खेळ आवडला असेल, दोन्ही संघांचा क्रिकेट आवडला असेल, मॅच आवडली असेल, तर दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. दोन्ही टीम साठी मॅच रंगली आहे. शेवटचे 4 चेंडू आणि बनवायचे 11 धावा. 4 चेंडू 11 धावा आणि खेळाडूंनी खरंच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. प्रत्येक स्टँड मध्ये प्रेक्षक या क्रिकेटच्या खेळाला खूप चांगल्या पद्धतीने अवलोकन करतोय, ओळखतोय, पसंत करतोय. कारण शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेला सामना प्रत्येकासाठी खूप महत्वाचा ठरतो. प्रत्येक खेळाडूसाठी महत्वाचा ठरतो. प्रत्येक प्रेक्षकासाठी महत्वाचा ठरतो. आणि म्हणून आता शेवटच्या टप्प्यावर आपण येऊन पोहोचलेलो आहोत. या सामन्याच्या 4 चेंडू 11 धावांची गरज. 4 चेंडू 11 धावा. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत पॅरिस कांबळे. मागच्या पर्वात पॅरिसची जबरदस्त कामगिरी आपण पाहिली होती गोलंदाजी करताना. फलंदाजी करताना तशीच कामगिरी पाहायला मिळते का? पॅरिस स्ट्रायकर एंडला.
ड्राईव्ह केल्या बॉलला बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल मिड विकेटला, क्षेत्ररक्षक डीपमधून पुढे तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होत नाहीये, पूर्ण होते. एक सिंगल धावसंख्या पोहोचते 83 वर. जिंकण्यासाठी 3 चेंडू 10 ची गरज. 3 चेंडूमध्ये 10 धावसंख्यांचं लक्ष. सामना आता दोन्ही बाजूने निश्चितप्रमाणे पाहिलं तर खूप महत्वाचं आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवणं हे सगळ्यात महत्वाचं मानल्याचं. सुरुवात श्री गणेशा विजयाने करायची आहे, हा प्रयत्न आहे. सचिन ढवळे प्रहार 11चा हा प्रयत्न आहे. मानवी चॅलेंजर्स या संघाचा चेतन काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. 3 चेंडू आतापर्यंत चेतनने टाकलेत. 1 विकेट रामची मिळवली आणि 3 धावा फक्त चेतनने आतापर्यंत खर्च केल्या. तोच चेतन गोलंदाज मार करते. 3 चेंडू 10 धावा. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय चांगला चेंडू निश्चितप्रमाणे, परंतु उजवेष्टीच्या 12 बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा आहे आणि रिव्ह्यू लास्ट आहे. त्यामुळे इथे आता समीकरण बदललंय. शेवटचे 3 चेंडू 9 धावा. चला आर्ग्युमेंट करू नका, आपापल्या जागेवर चला. पंचांचा निर्णय हा अंतिम राहणार आहे. आपला रिव्ह्यू लॉस झालेला आहे आणि आर्ग्यू करताना कॅप्टन शिवाय कोणीच पंचांकडे जाऊ नका. आता बॉल शिल्लक आहे 3, आवश्यकता आहे 9 धावांची. हा व्हाईट बॉल खूप काही सांगून गेलाय. सामन्यामध्ये पलटवार होईल का? बॉलिंग ट्रॅकर बॉलर त्या चेतन, स्ट्रायकर फलंदाज आहेत राहुल राठोड. शेवटचे 3 बॉल्स या सामन्यात बाकी. चांगला बॉल कटर आहे, बॉल जातोय मागे. क्षेत्ररक्षक काय फ्लाय स्लिपला. दरम्यान ही 1 धाव मिळते. बायची एकाधावीची वाढ होते, धावसंख्या पोहोचते 5 गडी बाद 85. 2 चेंडू 8 धावांची गरज. 2 चेंडू 8 धावा. या पुढच्या चेंडूवर 2 धावा कमीत कमी येणं आवश्यक. एक मोठा फटका मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरू शकतो. मॅच टाय झाली तर मनीष सर सुपर ओव्हरचा निर्णय. त्यामुळे आता आपल्याला पाहायचंय 2 चेंडूमध्ये 8 होणार का? गोलंदाजीवरती मात्र अगदी आपण पाहतोय चेतन. 2 चेंडूत 8 होणार का? एनबी ट्रॉफीची पहिली सुपर ओव्हर होणार का? हे देखील प्रत्येक प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत. 2 चेंडू 8 ची गरज. गोलंदाज तयार आहे. या दरम्यान चेतन समोरच्या बाजूला पॅरिस, याला आपण पाहतोय. विकेट केलाय. लॉंग आपला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. रोहित शर्मा स्टँडवर चेंडू पोचतोय. लगातार 6 रन. अस्वस्थ राहून चालणार नाहीये. प्रतिस्पर्धी संघ तर तुमच्यावर पलटवार करेलच, पण तुम्हाला तो डाव परतवता आला पाहिजे. एका चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे. एकतर जिंकेल मात्र एकतर जिंकेल मांडवी चॅलेंजर, एकतर जिंकेल सचिन ढवळे प्रहार 11, एकतर होईल सुपर ओव्हर. 3 कॉल्स आहेत. पाहूया कुठला कॉल येतोय. 1 चेंडू 2 धावांची गरज. प्रेक्षकांचा प्रतिसाद. सर्वांनी आता डोळे झाकलेत. 1 चेंडू 2 ची गरज. पाहूया पुढच्या बॉलवर नक्की काय पाहायला मिळते. चेतन आहे तयार, एका बाजूला पॅरिस आहे तयार, एका बाजूला मांडवी चॅलेंजर्स, एका बाजूला आहे तयार सचिन ढवळे प्रहार 11. मागचा षटकार. यानंतर पुढच्या बॉलवर तसाच मोठा फटका येईल का? सिंगल डबल सुपर ओव्हर. कोण जिंकेल कोण हरेल? प्रश्न खूप आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तर कोण देईल? चेतन देईल का? त्या प्रश्नाचं उत्तर पॅरिस देईल का? शेवटचा बॉल बाकी या सामन्यातला. मागच्या 71 चेंडूवर काय झालंय फरक पडत नाही. पुढच्या चेंडूवर काय होईल त्यावर निर्णय अवलंबून आहे. थ्रो केला जाईल, 1 धाव पूर्ण होईल. दुसऱ्याचे प्रयत्न आणि होते. या ठिकाणी सामना बरोबर सुटलेला आहे आणि होते. मॅच रंगली मनीष सर. जबरदस्त मॅच आणि याच मॅचची प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहत होता. एखादी सुपर ओव्हर व्हावी आणि ती सुपर ओव्हर आता होणार आहे. एका बाजूला टीम आहे सचिन ढवळे प्रहार 11 आणि एका बाजूला मानवी चॅलेंजर्स.
काय मॅच रंगली म्हणे सर. म्हणजे सीझन 3 मध्ये जर अगदी आपण पाहिलं तर प्रेक्षक वर्ग गेली 3 दिवस वाट पाहत होते की आम्हाला केव्हा एखादी सुपर ओव्हर पाहायला मिळेल आणि सुपर ओव्हरची मजा काय असते हे नवीन सांगण्याची गरज नाही. आणि सुपर ओव्हरच्या पहिल्या डावासाठी 6 चेंडूंचा सामना करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी उतरली जाते. एका बाजूला पप्पू रामगुडे आणि त्याच्या साथीला आहे बड्डे बॉय श्रीकांत खुणे. तोच पर्याय आहे ज्या पर्यायाने खरं तर मांडवी चॅलेंजला एक चांगली सुरुवात दिली होती आणि म्हणूनच त्याच सुरुवातीला पुन्हा एकदा आपल्या बाजूने झुकवण्यासाठी या सुपर ओव्हरच्या सुरुवातीसाठी पप्पू रामगुडे आणि श्रीकांत खुणे मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. NB ट्रॉफी सीझन 3 मध्ये आपण काय पाहिलं? फायफर, हॅट्रिक, मेडन, वैयक्तिक अर्धशतक, सांघिक शतक, त्यानंतर आता आपण पाहतोय सुपर ओव्हर. अजूनही खूप काय पाहायचंय. 6 चेंडू 6 षटकार, अपेक्षा स्वप्न होतील पूर्ण. कारण ही स्वप्न जी आहेत ना आम्ही झोपेत न पाहित. ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही दिवस रात्र झटत असतो. ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करत असतो. कारण मी एक वाक्य नेहमी सांगत असतो मनीष सर, लक, मनीष पाटील सर, लक हा जो शब्द आहे 2 अक्षरी शब्द आहे. भाग्य 2.5 अक्षरी शब्द आहे. नशीब 3 अक्षरी शब्द आहे. किस्मत 3.5 अक्षरी शब्द आहे. पण मेहनत 4 अक्षरी जो शब्द आहे ना हा बरंच काही शिकून जातो आणि मिळवून पण देतो. चला प्लीज आता वेळ घेऊ नका कारण आता आपण सुपर ओव्हरसाठी सुद्धा वेळ देतोय. वेळापत्रक आपल्याला 10 सव्वा 10 पर्यंत संपवायचं आहे. त्याचमुळे प्लीज आता जास्त वेळ न घेता आपण मॅच ऑन करण्यास हरकत नाहीये. सुपर ओव्हर स्टार्ट होते आणि सुपर ओव्हरची जबाबदारी मयूर मासाळ घेतोय आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहतोय अविनाश रामगुडे. नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत श्रीकांत खुणे. तर सुपर ओव्हरचा थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा. प्रेक्षकांना सुपर ओव्हर पाहण्याची इच्छा असते आणि प्रेक्षकांची इच्छा पूर्ती. 8 षटकांच्या सामन्यात आम्ही पाहिलंय याच राहुलला पप्पू रामगुडे षटकार पण खेळलेला आहे आणि याच राहुलने पप्पू रामगुडेला बाद पण केलेले. त्यामुळे दोघांमध्ये ही मॅच पाहिला मजा येईल. 6 चेंडूंचा सामना आहे. सुपर ओव्हर आहे आणि एकदा प्रेक्षकांना विनंती केली एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात दोन्ही टीमला आपण सपोर्ट करूया. 6 चेंडूंचा सामना सुपर ओव्हर. मयूर मासाळ सुरुवात करतो या सुपर ओव्हरची. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं. स्ट्रायकर एंडला लेफ्टी बॅटर अविनाश रामगुडे. पहिला बॉल सुपर ओव्हरचा. पहिल्याच बॉलवर एज बॉल मागे. वाह काय एफर्ट्स आहेत. जबरदस्त एफर्ट्स विशालचे पाहायला मिळालेत. आपल्या संघाला जिंकवण्यासाठी मला सुपरमॅन बनावं लागलं तरी चालेल आणि तोच प्रयत्न या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न होता विशालचा. की जोपर्यंत मी प्रयत्न करणार नाही तोपर्यंत मिळणार नाहीत आम्हाला विजयाचे वारे. माझं नाव आहे विशाल मोरे. जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळालाय. जबरदस्त प्रयत्न होता. इथे एक सिंगल आली. पप्पू रामगुडेची वंदन आहे. जबरदस्त महाराष्ट्र पोलीस आहेत विशाल मोरे आणि इथे एफर्ट खूप जबरदस्त लागताना पाहायला मिळालेत. पहिल्या चेंडूवरती जीवनदान आहे. सुपर ओव्हरचा सामना आहे. मयूर मासाळ गोलंदाजी मार्क करती आणि आता समोर आहे श्रीकांत खुणे बड्डे बॉय. बड्डे बॉय प्रयत्न या अगोदर चांगले केले होते. दुर्दैवाने ते हवचीच्या स्वरूपात बाद झाले पण पुन्हा एकदा संधी मिळाली या सामन्यामध्ये परत येण्याची. जागा बनवली इनसाइड आउट मिड ऑफ आत. त्या संधीचा उचलला फायदा. आढावा घेऊन हा स्ट्रोक खेळलाय. बॉल जाईल लॉंग ऑफ सीमारेषा पार. 4 चौकार. अगदी मिडापला क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये असं पाहताक्षणी त्याने अगदी एक ताकदीचा फटका खेळला आणि तिथे एक चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराच्या रूपाने धापल्या पुढे जाऊन पोहोचल्या. 5 धावा शेवटचे 4 चेंडू निश्चितप्रमाणे या डावातले पहिल्या डावातले बाकी. यावेळेचा चेंडू श्रीकांतसाठी चांगला होता. चांगला चेंडू कमबॅक केलाय. कमबॅक करावं लागेल फलंदाजाला पण आणि कमबॅक करावे लागेल इथे गोलंदाजाला पण. जबरदस्त आहे. 3 चेंडू आतापर्यंत दाखवून झालेत. 5 धावा आतापर्यंत आपण पाहतोय मांडवी चॅलेंजर्स हवेली संघाच्या. 3 झालेत. 3 बाकी आहेत. सुपर ओव्हर आहे. 6 ऑपॉर्च्युनिटीज प्रत्येक संघाला मिळणार आहेत. त्यातल्या 3 ऑपॉर्च्युनिटीज पहिल्या डावातल्या संपलेल्या आहेत आणि 3 बॉल्सवर 5 धावा मांडवी चॅलेंजर्स बनवलेले आहेत. पुन्हा एकदा मयूर मासाळ लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट राईट बॅटर श्रीकांत खुणेसाठी. हो स्लाइस केलाय बॉलला. परफेक्ट बॉडीला स्ट्रेच करून हा स्ट्रोक सजवलाय. बॉल जाईल डीप पॉइंट सीमारेषा पार. श्रीकांत अनस्टॉपेबल इज इन ऍक्शन. चौकार.
बाहेरचा चेंडू अगदी आपण पाहतोय श्रीकांतने ओळखलं होतं इथे व्हाईट बॉल असो किंवा काही असो आपल्याला बॅट वरती चेंडू आला ना इथे चौकार येणार आहे. ती ताकद आहे, ते गट्स आहेत, ती मेहनत निश्चितप्रमाणे सातत्याने करताना पाहायला मिळतोय श्रीकांत खोणे. धापलक 9 धावा आहेत. सूर्यप्रकाशचा परतीचा फटका अगदी आपण पाहिला. 1 धाव तर आरामात मिळणार आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न ठिकाणी करतोय की पाहिजे नकार दिलाय आणि एका धावसंख्येनंतर धापलक दुहेरी अंकात टोटल स्कोर 10 धावा. पेव्हलियन बॉक्स दाखवला जातो मांडवी चॅलेंजर्सचा. आता ते चेहरे थोडेसे खुललेले आहेत कारण मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं दोन्ही संघाच्या पेव्हलियन बॉक्समध्ये नीरव शांतता होती, पण आता कुठेतरी ते चेहरे खुललेले आहेत कारण संधी पुन्हा एकदा मिळते या सामन्यामध्ये परत येण्याची. शेवटचा बॉल बाकी आहे सुपर ओव्हरमधला आणि आतापर्यंत चांगलाच खेळ मांडवी चॅलेंजर्स पाहायला मिळालाय. 1 डॉट 2 सिंगल 2 चौकार आणि एक चांगली लय या दोन्हीच फलंदाजांनी जवळपास पकडलेली. त्यातल्या त्यात 9 धावांचं योगदान श्रीकांतचं आणि एका धावेवर अविनाश डामगुडे आपण पाहतोय. शेवटचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर मयूर मासाळ होतोय सज्ज ओव्हर विकेटनं. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल अटेम्प्ट घ्यायचा होता, पण पाहूया या ठिकाणी अविनाश डामगुडे यांना परतावं लागते. सुपर ओव्हरचा खेळ संपलेला आहे, पहिला डाव संपलेला आहे. धावसंख्या 10 झाले. जिंकण्यासाठी 6 चेंडू 11 धावांची गरज असेल. सचिन ढवळेस प्रहार 11ला. एक शेवटच्या चेंडूवरती निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय इथे विकेट येताना आपल्याला जे पाहिले मिळाले आणि तदनंतर अगदी आपण पाहतोय या ठिकाणी धावा ज्या बनवल्या गेलेल्या निश्चितप्रमाणे आपल्याला ज्या पाहायला मिळाल्या 10 वरती धापलक निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. गुपी सर आपल्या बरोबर आहेत. गुपी सर निश्चितप्रमाणे सुपर ओव्हरची लढत निश्चितप्रमाणे होते. गुपी सर या मॅच मध्ये 10 धावा 2 चौकार आलेत, हे 2 चौकार महत्वाचे ठरणार का? अगदी बरोबर उल्लेख केलाय तुम्ही. 2 चौकार जे निर्णायक भूमिका घेणार आहेत कारण 10 धावा म्हणजे 2 अंकी धावफलक चेस करायचा आहे. 6 चेंडूंची संधी तुम्हाला देखील राहणार आहे आणि ते 6 चेंडू अतिशय अचूक टप्प्यावर टाकत असताना दुसऱ्या डावमध्ये कोणतीही संधी निर्माण करून द्यायची नाही गोलंदाजाला, परंतु प्रयत्न दोन्ही बाजूने होणार. पहिल्या इनिंगमध्ये जर वार झाला असेल तर प्रतिवार किंवा प्रति हल्ला करण्याची ताकद सचिन ढवळे प्रहार 11 कडे देखील आहे आणि तीच ताकद घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये आता क्षेत्ररक्षणासाठी सुरुवातीला आपण मांडवी चॅलेंजर संघ तर पाहणार आहे, पण आघाडीची जोडी कोणती असेल प्रश्नचिन्ह निश्चितप्रमाणे. सुमित सर काय वाटतं? तर नक्कीच मी म्हणेल ज्या प्रकारची गोलंदाजी ज्या प्रकारची फलंदाजी आपल्याला बघायला मिळते आणि विशेषतः जर पाहिजे सुपर ओव्हरचा सामना आहे आणि प्रेक्षकांना जो सामना अपेक्षित होता तो सामना आला. आता पाहायचं एका बाजूला निलेश इंगवले चांगल्या फॉर्ममध्ये आहे, यापूर्वी देखील त्यांनी चांगली बॅटिंग करून दाखवलेली. त्याच्या सपोर्ट असणारे सर्व जर आपण पाहिलं तर नावं कुठले खेळाडू येणार बॅटिंगसाठी ही चर्चा जरूर आपल्याला मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आता पाहायचंय 11 धावा आहेत आणि मॅच मला वाटतं मनोज सर अगदी जर पाहिलं तर शेवटच्या बॉल पर्यंत ही सुपर ओव्हर जाणार आहे. मला असं वाटतं की इथे निलेश इंगवले तर कदाचित हा फिक्स असेल बरोबर, पण त्याच्या बरोबर कोण? बाळा क्षीरसागर येणार का? त्याच्याबरोबर रोहितला तो पाचारण करणार का? विशाल मोरे येणार का? प्रश्नचिन्ह आहे. परंतु इथे अगदी आपण पाहतोय निलेश इंगवले आणि रोहितला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. निलेश इंगवले आणि रोहित ही जोडी आता मैदानाच्या मध्ये सुपर ओव्हरच्या सामन्यांमध्ये जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे असणार आहे. आणि या सुपर ओव्हरच्या सामन्यामध्ये बाजी कशी मारली जाईल कारण आपण पाहिलं दोन्ही संघ ज्या प्रकारचे आपण पाहतोय कामगिरी करतायत, दोन्ही संघ ज्या प्रकारचे संघर्ष करतायत ना. आणि मनोज सर एक आवर्जून तुम्ही उल्लेख केला लक, असं म्हणतात ना आदमी का लक जितना घिसता है ना उसकी धार भी उतनी तेज होती है. नशीब इथे आजमावून आता जमणार नाहीये, इथे कर्तृत्व सिद्ध करायचंय. मी त्याच्यासाठी मागेचे वाक्य सांगितलं की लक किंवा नशीब आजमावण्यासाठी हा काही जुगार नाहीये, इथे तुम्हाला क्रिकेट खेळायचंय त्यामुळे स्वबळावरती इथे लढावाच लागणार आहे. 6 चेंडूत एका बाजूला 11 धावा तर बनवायच्या आहेत आणि एका बाजूला ह्या 10 धावा रोखायच्या आहेत. परत जर 10 झाल्या तर सुपर ओव्हरच. त्यामुळे तिथे रिझल्ट लागण्यासाठी एक तर 9 किंवा 11 हे सगळ्यात महत्वाचं. आणि नक्कीच आपण सांगितलं की जर पुन्हा 10 झाल्या तर चला स्पीडअप करायचंय. आणि इथे जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे पॉवर प्लेचं षटक मैदानामध्ये घेऊन येईल गोलंदाजीसाठी समीर सुपर ओव्हर समीर जगतापच्या हातामध्ये आहे. रोहित खरात आणि निलेश इंगवले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. आणि आता पाहिजे मैदानामध्ये 10 झालेले आहेत, 11 बनवायचे आहेत. स्ट्राईक ऑन रोहित खरात. काय होईल या मॅच मध्ये? सर्वांचं लक्ष वेधणारी आपली एनबी ट्रॉफी. समीर तयार आहे गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू समीरचा, पहिला चेंडू फुलटॉस इथे लावून आपला क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. रोहितने घेतला रोहितचा झेल.
चेंडू डीप जाणारा चेंडू समीर जगताप या खेळाडूला आपण विकेट टेकर गोलंदाज म्हणून निश्चितप्रमाणे या टीम मध्ये पाहतो. आणि तिथे जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे पहिलाच बॉल पहिल्या चेंडूवरती मोहामध्ये पाडलं बॅटरला आणि तिथे रोहितला मात्र डगआउटचा रस्ता पकडावा लागतोय. रोहितने कुठल्याही प्रकारची चूक केली नाही, पहिल्याच घासाला लागलेला खडा आहे. नक्कीच. आणि अगदी आपण पाहतोय की मला वाटतं समीरने खास त्यासाठी क्षेत्ररक्षण लावलं तर रोहित वाळून त्या ठिकाणी उभं यासाठीच केलं होतं की तिथं काही झालं तिथं मजबूर करायचं रोहित खळातला आणि तिथे एक विकेट येताना पाहायला मिळाली. 0 धावसंख्येवरती इथे फलंदाज बाद झालाय. शेवटची जोडी मैदानाच्या आत स्वप्नील भालेराव याला आपण निश्चितप्रमाणे पाहणार आहे. ज्या स्वप्नील भालेरावचं नाव मोठं झालं त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त सीझन 1 एनबी ट्रॉफी आहे. संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण जगभर प्रसिद्ध होण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते स्वप्नील भालेरावने केलं आणि त्याला माध्यम एकच होतं, एनबी ट्रॉफी. आज एनबी ट्रॉफी मध्ये परत एकदा सुपर हिरो होण्याची संधी आहे. हिरो होणार का स्वप्नील भालेराव? पण समोर आहे गोलंदाज समीर जगताप. समीरचा पुढचा चेंडू स्वप्नील भालेराव साठी असेल. लास्ट विकेट. खुलवा टप्प्याचा बॉल स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडू इथे अडवला जाईल. डेंजर एंडला पाहिजे तिथे मैदानामध्ये काय होणार आहे. आणि इथे जल्लोष आहे, आत्मविश्वासाने अपील तर केली आहे. आणि तिथे आपण जर पाहिलं तर पप्पू रामगोडेचं सेलिब्रेशन चालू आहे त्यामुळे तो तर त्या गोष्टीवरती ठाम आहे की कदाचित बाद असण्याची शक्यता आहे. त्याचं सेलिब्रेशन आपण पाहतोय. पण निलेश शिंगळे सुद्धा नॉन ट्रॅकच्या फलंदाजाला सांगतोय काळजी करू नको मी सेफ आहे. त्यामुळे आता डिसिजन पेंडिंग आहे आणि दिल की धडकने टेच करने वाला डिसिजन वो पेंडिंग आहे. तर नक्कीच आपण पाहतोय डिसिजन अजूनही इथे पेंडिंग असेल आणि तो फार महत्वाचा निर्णय तिसरे अंपायर काय देणार. टीव्ही अंपायर आपण पाहतोय थोडीशी बिझी होत आहेत. क्लोज डिसिजन म्हणूयात आपण. प्रेक्षकांना आपण पाहतोय एनबी ट्रॉफी मध्ये काय पाहायचंय. असं म्हणतात ना की रेकॉर्ड बनवले जातात रेकॉर्ड मोडण्यासाठी आणि एनबी ट्रॉफीने आपण पाहिलं तर अनेक रेकॉर्ड अनेक उच्चांक मोडलेले आहेत. डिसिजन अजूनही थोडासा पेंडिंग आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती थोडीशी चिंता जरूर जाणवतीये. एका बाजूला मांडवी चॅलेंजर, दुसऱ्या बाजूला सचिन ढवळे प्रहार 11 पुणे सिटी. दोन्ही संघ आपण पाहिले गेले तर अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती उभे आहेत. परंतु विजयामध्ये गृहप्रवेश कोण करणार आणि उंबरठ्याच्या बाहेर मागे कोण परतणार. समोरच्या बाजूला स्क्रीनवरती सगळ्यांचं लक्ष लागले गेलेलं आहे. डिसिजन पेंडिंग आहे. काय रिझल्ट येणार, रेड सिग्नल की ग्रीन सिग्नल, लाल झेंडा की हिरवा झेंडा, नक्की काय प्रश्नचिन्ह खूप मोठं आहे. आणि आता रिझल्टच्या सर्वजण प्रतीक्षेमध्ये म्हणजे आपण पाहतो ना IPS UPSC MPSC ची एक्झाम दिल्यानंतर किंवा आपण एखाद्या शाळेत एक्झाम दिल्यानंतर ज्यावेळेस दिवशी निकाल असतो ना त्या निकालाच्या प्रतीक्षेत जसा प्रत्येक विद्यार्थी असतो असे प्रत्येक खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग आता स्क्रीनवरती लक्ष देत आहेत. काय येणार इथे रिझल्ट. एक गोष्ट आवर्जून सांगावं लागेल आपण पाहतोय समीर जगताप थोडेसे अजूनही थोडीशी चिंता करतायत. परंतु दुसऱ्या बाजूला अविनाश चामगुडे थोडेसे कॉन्फिडन्स मध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. पाहिजे आता एनबी ट्रॉफी आणि आउट. OUT आउट आणि सामना जिंकलाय मांडवी चॅलेंजर. प्रमाणे आपल्याला गोष्ट पाहायला मिळते. निलेश इंगले काही क्षण दूर होता आणि तिथे एक मोठी विकेट आली. मोठी नाही, इथे मॅच गमवावी लागली. आणि अगदी आपण पाहतोय इथे मॅच सुपर ओव्हरची जिंकली आहे मांडवी चॅलेंजर्स या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन पप्पू टीम. आणि मॅन ऑफ द मॅच 2 ओव्हर 21 धावा आणि 3 विकेट घेणारा राहुल गिरे मॅन ऑफ द मॅच. थँक्यू कमेंट्री बॉक्स. चला आपण अगोदर टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. तर दोन्ही कॅप्टन्स आपण पुढे या. मातोश्री 11 संघाचे कॅप्टन रेडी आहेत. तर मांडवी चॅलेंजर्स कॅप्टन चला आपण लगेच यायचंय. आपण नाणेफेक करून सामना स्टार्ट करणार आहोत आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार राहुल गिरे यांना आपण देणार आहोत.